ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्ण. आपण श्रीमद हरे कृष्ण. भागवतमच्या 10व्या स्कंदावर आधारित प्रभुपादांनी जे पुस्तक लिहिले त्याला कृष्ण पुस्तक असं म्हणतात. तर त्याचं आपण वाचन करतोय. त्यामध्ये आपले 2 अध्याय झाले. आता हा तिसरा अध्याय आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जन्म, श्रीकृष्ण जन्माचा इथे या अध्यायामध्ये वर्णन येईल. आवाज. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की या अध्यायाला 3 भागामध्ये विभागता येतं, किंवा तीन तीन विभाग आहेत किंवा 3 महत्त्वाचे वर्णन आहेत. एक तर भगवंतांच्या जन्माच्या वेळी असलेलं वातावरण. वातावरण म्हणजे हे आजूबाजूचा निसर्ग. नंतर भगवंतांचा जन्म. आणि मग तिसरा विभाग आहे वसुदेव आणि देवकी यांनी भगवंतांना अर्पण केलेल्या प्रार्थना. असे 3 महत्त्वाचे विभाग आहेत या अध्यायाचे. तर पहिल्या विभागामध्ये आता आपण बघणार आहोत की भगवंतांच्या जन्माच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणता येईल शुभ संकेत किंवा वातावरण कसं होतं. माणसांवरती, पशूंवरती, नद्यांवर, निसर्गामध्ये काय काय बदल दिसत होते. त्याबद्दल सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये वर्णन दिले. तर शुकदेव गोस्वामी आता हे परीक्षित महाराजांना समोर सांगतायत की भगवंतांच्या जन्माच्या वेळी रोहिणी नक्षत्र होतं. वेगवेगळे नक्षत्र असतात ना, ताऱ्यांची कशी स्थिती आहे त्यानुसार वेगवेगळे नक्षत्र आहेत. आणि मग सूर्य त्या वेगवेगळ्या सूर्य नाही, चंद्र त्या वेगळ्या नक्षत्रातून प्रवास करतो. तर यापैकी रोहिणी नक्षत्राला खूप शुभ मानलं जातं. आणि हे रोहिणी नक्षत्राचे अधिष्ठाता स्वतः ब्रह्माजी आहेत. तर त्यांना याला एक अजन जन असा एक शब्द पण आलाय श्लोकामध्ये इथल्या, की अ, अजन म्हणजे भगवंत ज्यांचा जन्म होत नाही, आणि जन म्हणजे ब्रह्माजी ज्यांचा भगवंतांकडून जन्म झाला. तर अजन जन हे या नक्षत्राला असं नाव पण दिले, रोहिणी नक्षत्रालाच नाव दिले अजन जन. हां. अरे हां, मी तर पहिला स्कंद उघडला. एक मिनिट हां. हं, हं. अतः सर्वगुणपेतः कालः परमशोभनम. आता शिवदेव गोस्वामी म्हणतात अतः म्हणजे मग नंतर किंवा त्यावेळेस. आता आधीचं जे वर्णन सांगून झालं. आधीचं वर्णन म्हणजे देवतांच्या प्रार्थना. मग त्यानंतर काय घडतं तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की अतः सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः. तर त्यावेळी मग अ, असा शोभनीय म्हणजे परम शुभ काळ किंवा वेळ आली, आणि सर्व गुणांनी ती वेळ अ, शुभ होती. तर हे जे रोहिणी नक्षत्र आहे याबद्दल आता एवढं डिटेलमध्ये जायला पाहिजे की नाही मला माहिती नाही, पण ठीक आहे, तुम्हाला वाचलं तर सांगतो. यर्हि एवाजन जन्मारक्षम. तर एवा अजन जन्म आरक्षम. भगवंत अजन्म आहेत ना. आपण बघितलं की अजोपी सन अव्ययात्मा, की मी अज म्हणजे अजन्म आहे तरी जन्म घेतो. तर अजन आणि जन म्हणजे त्यांच्यापासून ज्यांनी जन्म घेतला. तर असे ब्रह्माजी आहे ज्यांनी भगवंतांपासून डायरेक्ट जन्म घेतला. आपण ते बघितलेलं आहे ना की भगवंतांच्या नाभी कमळावरती ब्रह्माजी जन्म घेतात. तर अजन म्हणजे भगवंत, जन म्हणजे ज्यांनी भगवंतांपासून जन्म घेतला म्हणजे ब्रह्माजी. तर अजन जन्मार्क्षम. तर त्यावेळेचं जे नक्षत्र होतं ते नक्षत्र
त्या नक्षत्रावरती ब्रह्माजी अधिष्ठाता होते ते नक्षत्र होतं, म्हणजे रोहिणी नक्षत्र. कारण जर श्लोकात बघितलं ना, रोहिणी हा शब्द दिसत नाहीये. तर मग हे रोहिणी नक्षत्र कुठून बोलले? तर हे जन्मक्षम याच्या स्पष्टीकरणामध्ये रोहिणी नक्षत्र आहे असं कळतं. रोहिणी नक्षत्र असा शब्द सरळ सरळ वापरला नाहीये. तर हे रोहिणी नक्षत्र होतं. सूर्य चंद्र दोन्हीही शांत होते. सर्व दिशांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि आता भगवंतांचा जन्म आपण बघतो ना, जन्माष्टमी बऱ्याच वेळा एकतर ऑगस्टमध्ये असते किंवा जास्त लेट झाली तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असते. म्हणजे तो पावसाळ्याचाच वेळ असतो. परंतु जेव्हा त्यावेळेस भगवंतांचा जन्म होत होता, जरी सप्टेंबरचा महिना असला तरी वातावरण अ, पावसाळ्यासारखं नव्हतं. हं, पावसाळ्यामध्ये कसं असतं, म्हणजे सर्वत्र पाणी आणि काय ढगामुळे काही सूर्य चंद्र तारा पण दिसत नाहीत. पण त्याच्यानंतरचं जे नक्षत्र येतात, नक्षत्र म्हणण्यापेक्षा महिना, शरद महिना वगैरे, तर शरदमध्ये कसं आहे, पूर्ण आकाश क्लिअर असतं. शरदामध्ये मग चंद्र पण एकदम स्पष्ट दिसतो. तर जरी हा प्रभुपादांनी सप्टेंबर लिहिले तिथं, किंवा पण काही काही वर्षी ऑगस्टमध्ये पण जन्माष्टमी येते. तर दोन्ही पण पावसाळ्याचीच वेळ आहे. जरी ही पावसाळ्याची वेळ असली तरी वातावरणामध्ये शरद आणि वसंत ऋतूसारखा प्रभाव दिसत होता. अ, आता शरद म्हणजे जसं की आकाश क्लिअर असणे, चंद्र दिसणे, वेगळ्या तारका दिसणे, नक्षत्र दिसणे. पावसाळ्यात दिसणं थोडं कठीण आहे ना, ढगामुळे. अ, आणि नंतर आता हे पूर्ण निसर्गावरतीच परिणाम सांगतायत. एक तर आकाशामध्ये काय परिणाम दिसत होते, नंतर जमिनीवरती काय परिणाम दिसत होते, आणि त्या दोन्हींच्या मध्ये काय परिणाम दिसत होते. हे सर्व परिणाम आपण जर म्हणजे नोंद केले तर त्यांना तिन्हीपैकी एकामध्ये कुठेतरी ठेवता येतं. तर नवीन नक्षत्र, चंद्र सूर्य एकदम शांत, सर्व दिशांमध्ये आनंदाचं वातावरण, नद्यांमध्ये एकदम शुद्ध पाणी वाहतं. शुद्ध म्हणजे काय म्हणता येईल, क्लिअर पाणी वाहत होतं. तुम्ही बघा, कदाचित तुम्ही ऐकलं आहे की नाही माहिती नाही, नद्यांमध्ये क्लिअर पाणी कोणत्या महिन्यात वाहतं? आता तर सध्या पाऊस पडतोय, तर आता आपल्याकडच्या पाण्यामध्ये कसं आहे की माती मिक्स होते, म्हणून ते पाणी थोडंसं ब्राऊन कलरचं दिसतं, हलक्या ब्राऊन मातीच्या रंगाचं. परंतु मग पण केव्हा नद्याचं पाणी असं क्लिअर दिसायला लागतं? वर्षभर तर शरद ऋतू असं मातीने मिक्स राहिलेलं राहत नाही ना. शरद ऋतूमध्येच ना प्रभूजी? हां. तर शरद ऋतूमध्ये नद्यांचं पाणी शुद्ध होतं. सलिलस्य यथा शरद म्हणून एक श्लोक सांगितला आहे शुकदेव गोस्वामींनी, की भक्तीचा प्रभाव कसा होतो व्यक्तीवरती ते समजावून सांगताना एक श्लोक आहे. सलिलस्य यथा शरद, की तिथे शुकदेव गोस्वामी काय बोलले, की इतर मार्गांनी व्यक्तींवरती जो प्रभाव होतो, अ, अ, प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानां भाव सरोरुहं धुनोती समलम कृष्ण सलिलस्य यथा शरद, की इतर पद्धतीने व्यक्तीच्या हृदयावरती किंवा व्यक्तिमत्वावरती काय प्रभाव होतो आणि भक्तीने काय प्रभाव होतो. तर या दोन्हीमध्ये फरक सांगताना शुकदेव गोस्वामींनी शरद ऋतूचं उदाहरण घेतलं, की जेव्हा भगवंतांच्या बद्दलची जी लीला आहे किंवा जे कथा आहे, प्रविष्ट कर्णरंध्रेन, प्रविष्ट म्हणजे प्रवेश करणे, कर्णरंध्र म्हणजे कानाचे छिद्र म्हणजे कानाने, स्वानाम भाव स्वरूरुहम, स्वाना म्हणजे जे भगवंतांचे आपले आहेत, तर भगवंत त्यांच्या हृदयरूपी कमळावरती अ, काय म्हणता येईल, आरूढ होतात. आणि त्याच्यावरती भगवंत आपलं स्थान ग्रहण करतात. आणि मग याच्यामुळे प्रभाव काय दिसतो? धुनोती शमलम कृष्ण. धुनोती तर माहिती आहे आपल्याला मराठीमध्ये धुणे, आणि हा धुनोती संस्कृतमधला सेम आहे. तर धुनोती म्हणजे धुणे म्हणजे स्वच्छ करणे.
तर भगवंतांच्या कथा कानातल्या छिद्रातून भक्तांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात आणि त्या कथांच्याद्वारे भगवंत त्या भक्ताच्या हृदयरूपी कमळावरती विराजमान होतात. आणि मग जेव्हा भगवंत कुणाच्या हृदयात आले तर मग त्या हृदयामध्ये काय म्हणता येईल, अशुद्धता किंवा घाण राहणं शक्य नाही ना. कारण याच्यावरती आधारित आपण बघितलं होतं की भगवंत येण्याच्या पूर्वी बलरामजी देवकीच्या गर्भात आले होते. मग तिथं चर्चा आपण असं केली की मग त्यांना तिथे येण्याची काय गरज होती, कारण ते तर असेही रोहिणीकडूनच जन्म घेणार होते. मग आपण तिथं चर्चा केली होती की बलरामजी भगवंतांच्या येण्यासाठी सर्व तयारी करण्यासाठी आले होते. असंही त्यांचा भाव सेवेचा आहे, भगवंतांप्रती सेवेचा आहे. आणि त्यांच्या आधीचे जे 6 गर्भ होते ते तर आपण बघितले ना, ते की मरीचीचे श्राप मिळालेले मुलं होते. तर तुम्हाला या चर्चेमध्ये आठवतं की नाही मला माहिती नाही, पण बलरामजीच्या वेळेस तिथं असं सुखदेव गोस्वामी बोलले होते. गर्भशुद्धी हा शब्द मला आठवत नाही, परंतु भगवंतांच्या येण्याच्या तयारीसाठी बलरामजी आले असं आठवतं. आणि काहीतरी त्या 6 गर्भाशी संबंधित बोलले तिथे सुखदेव गोस्वामी. तर मला जेवढं आठवतं त्याच्यानुसार हे 6 गर्भ तर श्रापित होते. मग त्यानंतर कदाचित तिथलं वातावरण शुद्ध व्हावं या अर्थाने बलरामजी तिथे आले असं स्पष्टीकरण दिलं जातं. हां, तर आपण चर्चा काय करतोय की भगवंतांच्या जन्माच्या वेळी वातावरण कसं होतं किंवा निसर्ग कसा होता. त्यामध्ये आपण बघितलं रोहिणी नक्षत्र आहे, सर्व दिशांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. आणि जरी पावसाळा असला तरी नद्या ह्या शुद्ध पाण्याने वाहत होत्या. परंतु नद्या पावसाळ्यामध्ये शुद्ध पाण्याने नाही वाहू शकत. कारण पाऊस पडला म्हणजे त्याच्यासोबत माती येणार. माती आल्यावरती पाण्याचा रंग बदलणारच. परंतु जसा पावसाळा संपतो आणि मला वाटतं ऑक्टोबरमध्ये शरद ऋतू येतो, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, तेव्हा शरद पौर्णिमा पण असते. तर तेव्हा नदीचं पाणी क्लिअर व्हायला लागतं. कारण आता नवीन माती घेऊन येणारं पाणी नाही आहे ना. जे आलं ते पाण्याचीच माती खाली बसणार. तर याची तुलना शुकदेव गोस्वामींनी व्यक्तीच्या हृदयासोबत केली आहे, की जेव्हा भगवंत एखाद्या भक्ताच्या हृदयात येतात, कुठून येतात? तर कानातून येतात. कानातून कसे येणार? श्रवणाच्या द्वारे येणार. आणि मग त्या भक्ताच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान होतात. मग जिथे भगवंत आहे तिथे तर अशुद्धता राहू शकणार नाही. तसंच आपण बलरामजीचं मग त्याच्यासाठी स्पष्टीकरण बघितलं. असंच स्पष्टीकरण हिरण्यकशिपूच्या वेळेस पण येतं, की भगवंत जेव्हा हिरण्यकशिपूला चा वध करतात आणि त्याचं हृदय फाडून बाहेर काढतात. आणि मग तिथं असं वर्णन आहे की भगवंत म्हणतात, ज्या ठिकाणी मी राहायला पाहिजे त्या ठिकाणी तू इतके म्हणजे दूषित स्वभाव किंवा दूषित जागा कशी केली, जिथे मी राहायला पाहिजे म्हणजे हृदयामध्ये. तर परमात्मा म्हणून तर भगवंत सगळ्याच्याच हृदयामध्ये आहेत. कुणाच्या म्हणजे असं नाही की एखादा व्यक्ती चुकीचे कार्य करतो म्हणून त्याच्या हृदयात परमात्मा नाही, असं तर होणार नाही. कारण परमात्मा नसलं तर तो व्यक्ती व्यक्ती, वस्तू, पदार्थ, अणू, रेणू कार्य करू शकत नाही. कारण आपण विभूतीच्या वेळेस चर्चा केली होती, की रसोमाप्सु कौंतेय प्रभास्मी शशिसूर्ययो. आणि 10व्या अध्यायामध्ये पण, की कुठल्याही गोष्टीचा जो मुख्य तत्व आहे, त्या मुख्य तत्वाला प्रकट करण्यासाठी भगवंत मदत करतात. आणि ते परमात्म्याच्या स्वरूपाने. समजा आता साखर आहे. साखरेचा मुख्य चव किंवा गुणधर्म काय? गोड असणे. तर साखरेला ते गोडवा प्रकट करण्यासाठी अ, विभूती म्हणून म्हणा किंवा त्याचा साखरेचा गोडवा हा गुणधर्म प्रकट करण्यासाठी परमात्मा असल्याने तो गुणधर्म प्रकट होतो. तर असे सगळ्या विभूतीमध्ये परमात्माच त्यांचे मूळ गुण प्रकट करायला मदत करतात. जसं की पाण्याचा मूळ गुण समजा वाहने वगैरे असेल. तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहेत. परंतु आता इथे असं म्हटलं की भगवंत भक्ताच्या हृदयामध्ये येऊन विराजमान होतात. सगळ्यांच्याच हृदयात आहेत, पण असं इथं वर्णन का केलंय, की जरी प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा असले, तरी त्याची जाणीव प्रत्येकाला नाही आहे. जसं की असं होतं, की
व्यक्ती आपल्या जवळच उभा आहे परंतु आपण उलट्या दिशेला बघतोय. व्यक्ती जवळच आहे पण आपण जर उलट्या दिशेला बघत असू आणि नंतर किती जरी दूरपर्यंत बघितलं किंवा शोध घेतला तरी ती व्यक्ती दिसणार नाही. कारण व्यक्ती आहे जवळ पण आपण उलट्या मार्गाने बघतोय. परंतु जे शुद्ध भक्त असतात किंवा जे भक्तीच्या मार्गामध्ये असतात, आता शुद्ध भक्त कसे पूर्णपणे भगवंतांकडे अ, वळलेले असतात. त्यामुळे त्यांना सर्वत्र भगवंताचं दर्शन दिसतं. अ, गीतेमध्ये पण वर्णन आहे ना, अष्टांगिकेच्या याच्यामध्ये, यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यति स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र बघतो, मी त्याला सर्वत्र बघतो. आता सर्वत्र बघणे म्हणजे असं नाही की त्याला झाड दिसत नाही भगवंत दिसतात, समोरून आलेली बस दिसत नाही भगवंत, असं नाही होत. तर त्या शुद्ध भक्ताला जाणीव असते की याच्या प्रत्येकाचा संबंध भगवंतांशी आहे किंवा सगळं काही भगवंतांच्या सेवेसाठी आहे. तर अ, अशा व्यक्तीला कळतं की माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे, त्याचा साक्षात्कार होणे. तर आपण जी चर्चा करतोय सर्वांच्याच हृदयात तर आहेत, असून उपयोग नाही जर तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर. समजा आपल्या अकाउंटमध्ये बँकेच्या 4-5 करोड रुपये आहेत, पण आपल्याला खाता नंबर पण माहीत नाही आणि कोणत्या बँकेत आहे ते पण माहिती नाही. तर त्या 5 करोड रुपयाचा काय फायदा? कारण त्याला तर आपण वापरू शकत नाही. तसंच प्रत्येकाच्याच हृदयामध्ये तर परमात्मा आहेतच. ते तर अमूल्य आहेत. पण जर आपण विमुख असू तर मग काही फायदा नाही आहे ना. फायदा नाही म्हणजे भगवंतांच्या दृष्टिकोनातून नाही तर आपल्या दृष्टिकोनातून. तर हे मी हृदयावरच्या कमळावरती येण्याबद्दल बोलतोय. असं नाही की फक्त भक्तांच्याच हृदयरूपी कमळात भगवंत असतात. तर याची तुलना कशासोबत केली सुखदेव गोस्वामींनी, की जेव्हा भगवंत हृदयाला शुद्ध करतात, तर ते असं शुद्ध करतात जसं की शरद ऋतूमध्ये नद्यांचं पाणी शुद्ध होतं. तर याला समजण्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या जातात, की तुम्हाला कदाचित माहीत असेल की पूर्वी लोक काय करायचे, की पाण्यामध्ये जर जास्त माती असेल त्याच्यामध्ये तुरटी फिरवायचे किंवा शाळेमध्ये विज्ञानामध्ये पण शिकवलं जायचं. तुम्ही ऐकली की नाही मला माहिती नाही. तुरटी फिरवली की पाण्यामध्ये जे मातीचे कण आहेत ना, ते खाली बसायला लागतात. हे तुम्ही कधी बघितलं की नाही बघितलं? हो प्रभूजी. माहिती आहे ना? हां. हो. तर इथे सुखदेव गोस्वामी काय करतात? अ, व्यक्तीच्या हृदयाची त्या पाण्यासोबत तुलना करतात. आणि तुरटीने पाणी स्वच्छ करणे म्हणजे ज्ञानयोग, अष्टांग योग किंवा निष्काम कर्मयोग. आणि शरद ऋतूने पाणी स्वच्छ करणे म्हणजे नदीचं जे शरद ऋतूमध्ये पाणी स्वच्छ होते तसं. शरद ऋतूने स्वच्छ करणं म्हणजे भक्तीने स्वच्छ करणं. तर ही जी तुरटी फिरवलेलं पाणी असतं ना, तर त्याला थोडं जरी डिस्टर्ब केलं, की परत ते जे खालचे कण आहेत ते वर यायला लागतात. म्हणून लोक काय करतात, की तुरटी फिरवून जे जमिनी खाली टेकलेत त्या मातीचे कण, तर वरचं पाणी काढून घेतात. कारण खालच्या पाण्यामध्ये तर ती माती तशीच राहणार. अ, पण जर समजा तसं न करता एखाद्या व्यक्तीने त्या पाण्यात हात टाकला, तर ते पुन्हा कण वर यायला लागतात. तर याची तुलना शुकदेव गोस्वामी भक्ती आणि इतर मार्गाशी करतात. इतर मार्गांनी हृदय शुद्ध होणे म्हणजे तुरटीने पाणी स्वच्छ केल्यासारखं. म्हणजे अर्थ काय होतो, की इतर मार्गाने पण हृदय स्वच्छ करता येतं. परंतु थोड्याशा जरी काय म्हणता येईल बदलावामुळे किंवा विपरीत गोष्टीमुळे अशा योगीचं हृदय पुन्हा दूषित होऊ शकतं. परंतु भक्तीने स्वच्छ झालेलं हृदय हे शरद ऋतूच्या प्रभावाने झालेलं स्वच्छ हृदय असतं. तर ते पाणी त्याच्यामध्ये हात टाकल्याने खराब होत नाही. तुम्ही म्हणाल की नदीमध्ये 1 फूट पाणी असेल तर तसा अर्थ नाही आहे. म्हणजे मोठ्या जलप्रवाहाशी तुलना करून. तर ते पाणी स्वच्छच राहतं नदीचं पाणी. त्याच्यामध्ये कोणी हात टाकला म्हणून परत मातीच्या कलरचं नाही होत. तर भक्तीने जेव्हा हृदय शुद्ध होतं, तेव्हा अशी स्थिती येते की बाहेरील गोष्टींमुळे अ, विपरीत गोष्टीमुळे पण साधकाचं मन विचलित होत नाही. तर असं वर्णन एका श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी करतात. प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानां भाव सरोरुहम धुनोती शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरथ. तर जशी शरद ऋतूमध्ये नदी स्वच्छ असते,
तसेच श्रीकृष्ण जन्माच्या वेळी जरी पावसाळा होता तरी पण नद्या अ, साफ पाण्याने वाहत होत्या. साफ आणि स्वच्छ पाण्याने वाहण्याबरोबरच काय म्हणता येईल एकदम असा आल्हाददायक पाणी वाहत होतं. नाहीतर तुम्ही पावसाळ्यात बघाल तर असा पाण्याचा आवाज येतो किंवा थोडीशी भीती वाटते नदीच्या जवळ. परंतु ते जर आपण शरद ऋतूमध्ये किंवा त्याच्यानंतर गेलं तर एक पाण्याची पातळी येऊन जाते आणि पाणी एका विशिष्ट प्रवाहाने वाहतं. असं नाही की कुठे गोल फिरतंय किंवा काय म्हणता येईल भीतीदायक वातावरण वाटत नाही त्या पाण्याचं. तर भगवंतांच्या जन्माच्या वेळी नद्यांचं स्वरूप असं होतं. नंतर मग इतर जे गोष्टी आहेत आपण काय बघतोय की या अध्यायाचे 3 विभाग आहेत. जन्माच्या वेळची वातावरणाची परिस्थिती, जन्म आणि जन्मानंतर केलेल्या प्रार्थना. तर जन्माच्या वेळच्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये 3 ठिकाणचं वर्णन आहे. जमीन, आकाश आणि ध्वनीमधलं काय म्हणता येईल जागा किंवा एरिया. तर आकाशामध्ये आपण बघितलं रोहिणी नक्षत्राबद्दल वर्णन. नंतर सूर्य आणि चंद्राचं प्रभाव किंवा ते कशा पद्धतीने होते. नंतर इतर तारे. तर इतर तारे पण स्पष्टपणे त्यावेळी दिसत होते जरी पावसाळ्याचा वेळ असला तरीही. कारण आपण म्हटलं ना, असं तुम्ही कधी ऐकली की नाही मला माहिती नाही. वृंदावनामध्ये अ, प्रत्येक वेळी प्रत्येक ऋतू उपस्थित असतो. हे एका गीतामध्ये आहे का कुठेतरी आहे. तर प्रत्येक समजा वृंदावनामध्ये आता जरी हिवाळा आहे, परंतु इतर जे बाकीचे ऋतू आहेत ते पण उपस्थित असतात. आणि मग त्यावेळेस भगवंतांना जी लीला करायची आहे त्याच्या अनुरूप वातावरण बदलतं. असं नाही की आता समजा उन्हाळा आला की आता कृष्णाला मग घरीच बसावं लागतंय किंवा गाई घेऊन नाही जाता येत. इतक्या उन्हात कसं जाणार? तर असं नाही भगवंतांच्या लीलेला अनुसरून जो तो ऋतू आपलं काय म्हणता येईल आपलं सहाय्य करतो किंवा स्वतःला प्रस्तुत करतो. म्हणून वृंदावनामध्ये सदैव सर्व ऋतू असतात. तर या जन्माच्या वेळेस तर 2च ऋतूबद्दल सांगितले, एक तर शरद आणि वसंत. ते शरद ऋतूच्या वर्णनासही शरद ऋतूच्या वर्णनामध्ये पाण्याच्या प्रभावाबद्दल बोलले, नद्यांचं पाणी. आणि दुसरा पाण्याच्या प्रभावामध्ये की समजा अ, काही जलाशय पण असतात ना, आता आपल्याकडे धरणं वगैरे आहेत तसे तलाव, जलाशय तर पूर्वीपासूनच आहेत. जसे की कालियाचा डोह पण होता. तर तशी जे जलाशय होते वृंदावनामध्ये, त्यांच्यामध्ये एक गोष्ट काय बघायला मिळत होती, की ते पण शांत होते आणि रात्रीच्या वेळेस पूर्ण तलावामध्ये सर्वत्र कमळाची फुले उमलली होती. हां, तर कमळ कधी उमलतं किंवा उघडतं? काही सूर्याची किरण पडल्यावर. करण नाही. कमळ तर सूर्योदयासोबत उघडतं ना. त्याच्यामुळे आपण तो एका श्लोकावरती चर्चा पण केली होती. दारू भेद निपुनो अपि अ, षडंग्री पंकजकोशे निष्क्रिय भवती. ते आपण बघितले की एखाद्या किड्याला लाकूड तोडण्याची पूर्ण कोरण्याची जरी क्षमता असली तरी आसक्तीमुळे जेव्हा तो कमळात अडकतो तर त्याला एवढं कमळाचं पाकळी पण तोडता येत नाही. तर तिथे आपण चर्चा केली होती की सूर्योदयासोबत कमळ उघडतं तेव्हा हे जे त्याच्या सुगंधाने प्रभावित होऊन हे जे काही कीटक किंवा मधमाशा असतील त्यांच्यामध्ये जाऊन बसतात आणि एवढे आसक्त होतात की संध्याकाळ होऊन फूल बंद पण होतं आणि त्यांना समजत पण नाही यातून बाहेर यायचं आणि शेवटी ते तिथेच अडकून त्यांचा मृत्यू होतो. ती चर्चा दुसरीकडे जाईल. पण इथे हे लक्षात राहण्यासाठी आपण थोडीशी चर्चा करतो की त्यावेळेस कमळं उमलली होती. कमळं उमलली होती जरी रात्रीची वेळ असली तरी पण कमळं उमलली होती. नाहीतर कसं होती की अरे कमळं उमलली होती असं सांगितलं परंतु वेळ तर रात्रीची होती. असं कधी-कधी वाटतं. पण याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा की कृष्ण जन्माच्या वेळेस प्रत्येक वेळ उपस्थित होती किंवा प्रत्येक गोष्ट कुठल्याही वेळी जरी असेल तरी त्या जन्माच्या वेळेस शुभस्थिती निर्माण करताना सर्व गोष्टी उपस्थित होत्या.
तर सर्व तलावामध्ये सर्वत्र कमळाची फुले उमलली होती. आता कल्पना करा ना, आकाशामध्ये एकदम पूर्ण चंद्र नाही, अष्टमी होती. तरी वर्णन केलं आचार्यांनी, जरी अष्टमीचा चंद्र असला तरी पौर्णिमेसारखा प्रकाश होता म्हणून. आता आकाशामध्ये असा प्रकाश आहे, रोहिणी नक्षत्र आहे, सर्वत्र तारे दिसत आहेत. आणि मग या सर्वांचा प्रकाश खाली पाण्यावर तर पडणारच. आणि पूर्ण तलाव भरून सर्वत्र कमळच कमळं आहेत. आणि सर्व कमळं उमलली. तर तुम्ही कधी असं बघितली की नाही माहिती नाही. मी हिंगोलीमध्ये शिकायला होतो, तिथे एक एक तलाव आहे. रिसाला काहीतरी त्या भागाचं नाव आहे. तर तिथं भरपूर कमळ आहेत. आता हे एक एक सोबत खूप जास्त कमळं बघायला खूप छान वाटतं. म्हणजे सत्वगुणी म्हणा किंवा मनाला थोडं शांत करणारं वातावरण असतं. एकाच ठिकाणी एवढी जास्त कमळं उमललेली असतील तर. तर हा प्रभाव जलाशयामध्ये दिसत होता. नंतर हे जे आपले पक्षी आहेत, आता रात्र झाल्या म्हटल्यावर ते सगळ्या पक्ष्यांनी झोपायला पाहिजे. परंतु आपण बघतो ना की प्रत्येकजण शुभस्थितीच्या रूपामध्ये उपस्थित राहतोय. तर मग त्यांनी पक्ष्यांमध्ये सांगितले की जसे की कोकिळा, मधमाशा हे झाडांच्या पानांवरती आणि फुलांवरती फिरत फिरत गीत गात होत्या. तर गीत गात होत्या आणि एका ठिकाणी तर आचार्यांनी वर्णन केले की जपा करत होत्या. तर म्हणजे त्यांचा जो ध्वनी आहे, त्याला गीत गाणे असं म्हटलंय. परंतु श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदात असं पण सांगितलं की जो भृंग आहे, भृंग म्हणजे काय म्हणतील, भुंगा म्हणतो ना आपण, तर त्याचं गायन ऐकून वैकुंठामध्ये इतर पक्षी शांत बसतात, की याला पण सेवा करण्याची इच्छा आहे म्हणून. तर हे पक्ष्यांचं किंवा यांचं जो आवाज आहे, तो म्हणजे गीत आहे. जरी रात्रीची वेळ असली तरीही. आणि हे झालं शरद ऋतूसारखं वातावरण. आणि वसंत ऋतूचा पण प्रभाव त्यावेळेस बघायला मिळत होता. आता वसंत ऋतूमध्ये काय असतं की जी वाऱ्याची झुळूक असते, ती थोडीशी आल्हाददायक असते. आता समजा एकदमच जास्त थंडी असेल ना, तर वाऱ्याच्या झुळुकीने त्रास होतो. म्हणून आपल्याकडे काहीतरी म्हणतात की कापणारी सर्दी का चावणारी काहीतरी, असा जे काहीतरी शब्द आहे, कापणारी थंडी काहीतरी. तर परंतु वसंत ऋतूमध्ये तसं नसतं. वसंत ऋतूमध्ये जी झुळूक आहे ती आल्हाददायक असते. तर अशा प्रकारची हवा त्यावेळेस वृंदावनामध्ये अ, वाहत होती. आणि मग या कंसाच्या प्रभावामुळे काय झालं होतं, की सर्वांनी यज्ञ वगैरे करणं बंद केलं होतं. कारण कंसाने आता त्याची तर राक्षसी प्रवृत्ती होती, ह्या सर्व गोष्टी त्याने बंद करून टाकल्या. परंतु कृष्ण जन्माच्या वेळी असं बघायला मिळालं, की हे यज्ञकुंडामध्ये सर्वत्र अग्नी प्रज्वलित होत होता. आणि जे काही लोक कंसाच्या भीतीने राहत होते, त्यांच्या मनातली भीती आपोआप निघून निघून गेली होती. तर जर आपण असे अर्थाचे स्पष्टीकरण बघितलं ना, तर वरवर वाटेल की पानं, फुलं, भुंगा, कमळ हे काय सांगितलंय. परंतु एका एका गोष्टीवरती चिंतन केलं तर याचे भरपूर अर्थ निघतात आणि शिकायला पण मिळतं. जसं की ते आता काय म्हटलं की अ, तिथल्या लोकांच्या किंवा जे काही भक्त आहेत त्यांच्या मनातली भीती निघून गेली होती. तर मग त्याच्यावरती आपण अशी जर चर्चा केली की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये भगवंत येतात किंवा आपण पूर्णपणे भक्तीचा स्वीकार करतो, तेव्हा आपल्या मनातील भीती निघून जाते. आता हा एकच मुद्दा बराच वेळ चर्चा करण्यासारखा आहे. आणि याच्यामध्ये आपण काही ओढून ताणून आणत नाहीये, याला शास्त्राचा पण आधार आहे आणि आपला स्वतःचा अनुभव पण आहे, की आपण भक्तीमध्ये येण्याच्या पूर्वी आपली मनस्थिती कशी होती आणि भक्तीमध्ये आल्यावरती आपली मनस्थिती कशी झाली. हा एवढा फरक तर प्रत्येकाला कळतो, म्हणजे दुसऱ्याने बाहेरून सांगण्याची गरज नाहीये. तर जसे भगवंतांच्या जन्माच्या वेळीस तिथल्या सर्व लोकांच्या हृदयातील भीती दूर झाली, याचा अर्थ व्यक्तीच्या हृदयातला भीती दूर होतीये म्हणजे त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा जन्म होतो. आता भीती म्हणजे असं नाही की तो
अग्नीमध्ये आगीत हात टाकेल, कुठे काही गडबड करेल, तशी भीती नाही. पण एक तशी एक भीती असते ना माणसं सामान्य लोकांना, की नेहमी धावपळीत राहणार किंवा काय होणार या चिंतेमध्ये राहणार. पण तुम्ही बघितलं असेल की भक्तीमध्ये आल्यावर अ, आपल्याला स्वतःमध्ये असा फरक जाणवला, की तितकं पण घाबरट राहत नाही आपण. याचं कारण काय? तुम्ही भक्ती रसामृत सिंधूमध्ये अभ्यास कराल, की भक्तीची कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत असं सांगा म्हणून सांगितलं जातं. तर भक्तीचे 6 वैशिष्ट्य सांगितले जातात. शुभदा, क्लेशाग्नी, मोक्ष लघुताकृत, मोक्ष लघुताकृत, आणखीन काय? सांद्रानंद, सांद्रानंद विशेषात्मा, सुदुर्लभा, आणखीन एक काहीतरी. असे 6 गुणधर्म आहेत भक्तीचे. ना. तर जे पहिले 2 गुणधर्म आहेत, शुभदा आणि क्लेशाग्नी, तर या दोघांच्या प्रभावाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदाची अनुभूती व्हायला लागते. शुभदा म्हणजे काय? शुभ देणारी. ही भक्ती त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभला काय म्हणणार, की समजा आनंददायक वातावरण आणते. आणि दुसरं आहे क्लेशाग्नी. तर क्लेशाग्नीचा अर्थ काय? की आपल्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, तर हे सर्व प्रॉब्लेम कशामुळे आहेत? तर पूर्वीच्या कर्मामुळे आहेत. कारण ते आता कर्माचा आपल्याला परतावा करत लागतोय. कुठलाही प्रॉब्लेम असो, कुणाचा आर्थिक असेल, कुणाचा आरोग्याचा असेल, आपण प्रत्येकजण त्यालाच फेडतोय. परंतु जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये व्यक्ती भक्तीला पूर्णपणे ग्रहण करतो, तर भक्तीमध्ये अशी क्षमता आहे, की सर्व स्तरावरचे कर्म भक्तीमध्ये नष्ट होतात. आता सर्व स्तरावरती म्हटल्यावर तुम्ही म्हणणार, की कर्माचे पण स्तर आहेत का? हो, आहेत. आता हे विष्णू पुराणामध्ये सांगितलं. अप्रारब्धम फलम बीजम, अ, वि अ, विष्णू भक्त रतात्मना असा एक शब्द आहे. तर कर्माचे प्रकार कोणते कोणते आहेत? प्रारब्ध, अप्रारब्ध, कूटम, बीजम, अ, अजून 2 आहेत. तर प्रारब्ध आणि अप्रारब्ध म्हणजे काय? की प्रारब्ध म्हणजे आपण सध्या जे भोगतोय ते प्रारब्ध कर्म, आणि अप्रारब्ध म्हणजे ते तयार होत आहेत पुढे आपल्याला परिणाम दाखवण्यासाठी. कूटम बीजम म्हणजे काय? आता बीजम म्हणजे त्याची ती इच्छा वाईट गोष्टी करण्याची. त्याच मग वासनामध्ये रूपांतरित होतात. मग तो व्यक्ती असं कार्य करतो. मग पाप वाढतं. तर हे चक्र असं चालूच राहतं. कूटम बीजम अप्रारब्धम प्रारब्धम, मला वाटते काहीतरी फलोन्मुख आहे, मी तुम्हाला नंतर सांगते. तर असं हे चक्र फिरतच राहतं कर्माचं. तर इतर मार्गामध्ये पण कर्म नष्ट होतात. परंतु भक्तीचं एक वैशिष्ट्य आहे, की प्रारब्ध कर्म केवळ भक्तीच नष्ट करू शकते. प्रारब्ध कर्म म्हणजे कुठले कर्म? जे आपण सध्या भोगतोय ते त्याला म्हणायचं प्रारब्ध. हां, ज्या कर्मानुसार त्याच्यानुसार आपल्याला जसं शरीर मिळालं, कौटुंबिक परिस्थिती मिळाली, बुद्ध्यांक मिळाला, किंवा आजूबाजूचे नातेवाईक मिळाले, त्रास देणारं किंवा कोणी मदत करणारं, हे सर्व प्रारब्ध कर्माचा प्रभाव आहे. तर इतर मार्गामध्ये प्रारब्ध कर्म नष्ट होत नाहीत. परंतु विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, की केवळ भक्तीमध्ये प्रारब्ध कर्मसुद्धा नष्ट होतात. तर भक्तांमध्ये पण काही भक्त असं स्पष्टीकरण सांगतात, की प्रारब्ध कर्मामुळे तर आपलं हे शरीर तयार झालंय, आणि समजा प्रारब्ध नष्ट झाले तर शरीराला काय व्हायला पाहिजे? बघा, प्रारब्ध कर्माच्या प्रभावाने हे शरीर आपल्याला मिळालं, आणि ज्या क्षणी आपले सर्व प्रारब्ध कर्म नष्ट होतील त्यावेळेस काय व्हायला पाहिजे शरीराला? शरीर नष्ट व्हायला पाहिजे. हां. तर बरेचसे भक्त असं स्पष्टीकरण देतात. पण भानुस्वामी महाराजांच्या अ, काय म्हणता येईल, पुस्तकांमध्ये किंवा त्यांच्या क्लासमध्ये त्यांनी बरेच आचार्यांचे पुस्तकं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले. त्यांनी पण स्पष्ट केले, आणि भक्तिरसामृत सिंधूमध्ये पण आहे, की भक्त असे म्हणतात, की जर खरंच भक्तीने प्रारब्ध कर्म नष्ट झाले असते, तर मग व्यक्ती जिवंत कसा काय राहू शकेल? कारण ते शरीर तर कर्माने बनलं. त्याच्यानुसार तर आपल्याला काय म्हणता येईल, उंची, रंग, रूप ते ठरलं ना, नाहीतर मग सर्व एकसारखेच झाले असते. तर याला असं उत्तर देतात आचार्य, नाही, भक्तीमध्ये प्रारब्ध कर्म सुद्धा नष्ट होतात. मग कोणी म्हणेल, मग शरीर कसं काय चालतंय? ते तर प्रारब्ध कर्माचं रूप आहे. तर आचार्य सांगतात, की भक्ताचं शरीर केवळ भगवंतांच्या इच्छेने काम करतं.
तर ते कर्माच्या प्रभावाने कार्य करत नाही. जे सामान्य लोक आहेत, म्हणजे ज्यांना भगवंतांबद्दल भक्ती नाही आहे, तर त्यांच्यावरती कर्माचा प्रभाव असतो. त्या कर्मानुसार त्यांना सुख दुःख शरीर वगैरे ते दररोज चालत राहणार. परंतु भक्त जन्मामध्ये नाही, जीवनामध्ये कोणतंच कर्म कार्य करत नाही. तर मग मग कोणतंच कर्म कार्य करत नाही, तर आपण बघतो की भक्तांना पण आर्थिक नुकसान होतं. किंवा ते पण आजारी पडतात, त्यांना पण कोर्ट कचेऱ्यामध्ये जावं लागतं. पुन्हा सोबत कधी कधी भांडणं होतात. मग हे कसं समजायचं? सर्व कर्म केले तर हे सर्व नाही व्हायला पाहिजे ना. तर तिथे विश्वनाथ चक्र ठाकूर, रूप गोस्वामी किंवा इतर आचार्य सांगतात की याला समजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला की जर खरंच सर्व कर्म निघून गेले तर शरीर कसं काय चालू आहे? कारण ते तर कर्माचं प्रकट रूप आहे. शरीर प्रारब्ध कर्म गेल्याने शरीर नष्ट व्हायला पाहिजे हे बरोबर आहे. परंतु जे कर्माने प्रभावित आहेत त्यांच्यामध्ये असं होतं. परंतु भक्तांच्या जीवनामध्ये कर्म नष्ट होतात. भगवंत स्वतः त्यांच्या इच्छेने त्याचं शरीर मेंटेन करतात. मग हा तर प्रश्न सुटला, परंतु मग भक्तांना प्रॉब्लेम काय येतात? तर प्रॉब्लेम येण्याचे वेगवेगळे कारण आहेत. एक कारण असतं की भगवंत स्वतः प्रॉब्लेम देतात. प्रॉब्लेम देण्याचा त्यांचा उद्देश काय असतो? की एक तर आपले खूप सारे जे कर्म असतात, आपण असंख्य जन्मात किती कर्म केले असतील, तर असं म्हटलं जातं की भगवंत टोकन रिॲक्शन म्हणून देतात. समजा की आपले कर्म एवढे वाईट असतील की आपल्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू व्हायला पाहिजे. पण भगवंत कसे देणार की कुठेतरी करंगळी चेंगरली. म्हणजे आता पूर्ण मृत्यू आणि करंगळी चेंगरणे याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. तर जे आपल्याला मिळतंय ते खूप कमी आहे. जेवढं मिळायला पाहिजे त्याच्या प्रमाणात. अ, असंच प्रभुपाद पण बरं तात्पर्य सांगतात की आपण असाच विचार केला पाहिजे. समजा आज काही नुकसान झालं तर ॲक्च्युली माझ्या कर्मानुसार तर खूप जास्त होण्याची शक्यता होती, परंतु भगवंतांनी मला कमी करून दिली. नाहीतर भगवंतांनाच तक्रार करायला नको, अरे भक्तीत येऊन पण असंच होतं. अ, असंच असंच होतं असं नाही, जर नसतो आलं तर अजून जास्त झालं असतं. नंतर दुसरं कारण आहे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येण्याचं, की भगवंत त्याला लवकरात लवकर स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघा आपल्या जीवनामध्ये जर सर्वच गोष्टी व्यवस्थित चालू असतील ना, की समजा कार्यालय, व्यवसाय, घरचं काम, नातेवाईकांमध्ये संबंध, मुलांचं शिक्षण, आपलं आरोग्य, या सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्यावरती व्यक्तीला अध्यात्मामध्ये तेवढी रुची येत नाही. पण जे असं पण बघलं जातं की जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो, तेव्हा मग तो परत विचार करतो किंवा कमीत कमी गावातल्या मंदिरात तरी जाईल. किंवा बाबा इथून मला काहीतरी सुटका मिळेल म्हणून. तर या दृष्टिकोनातून पण भगवंत भक्ताच्या आयुष्यामध्ये दुःख देतात. याच्यावरती एक श्लोक आहे श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये. एक अवंती ब्राह्मण म्हणून त्यांची कथा आहे. त्यांच्या संदर्भात तो श्लोक आहे. यस्य अहमनुगृह्णामि हरिष्येत धनं शनैः ततो अधनं त्यज्यस स्वजना दुःख दुःखिता. की जेव्हा मी एखाद्यावरती खरीच कृपा करतो, यस्य अहम अनुगृह्णामि, तर काय करतो? हरिष्येत धनं शनैः, त्याचं सर्व धन हरण करून घेतो. मग धन हरण केल्यावरती व्यक्ती काय गरीबच होणार ना. हां, हरीशेत धनम शने ततो अधनम त्यज्वा. मग तो अधनम झाला. अधनम झाल्यावरती नातेवाईक तुम्हाला तर माहिती आहे की लोक कसं जोपर्यंत आपल्याकडून त्यांच्या गरजा पूर्ण होतात तोपर्यंत बोलतात. आणि ज्या क्षणी त्यांना कळतं की हा आता आपल्या काही उपयोगाचा नाही, तर जे आपल्यासोबत खाणारे पिणारे लोक पण पाठ दाखवायला लागतात. ततो अधनम त्यजंत्यस्य स्वजना दुःख दुःखिता. तर ते स्वजन म्हणजे ते स्वतःचे नातेवाईकच त्याला सोडतात. आता त्याच्यावरती अजून विषयांतर होता म्हणून एक श्लोक आहे, एक सुभाषित आहे. दारिद्र्ये भो नमस्तुभ्यम सिद्धोस्मी त्वत्प्रसादात. अ, पुढच्या दोन वळी मला आठवत नाहीत. तो एक सुभाषित असा आहे की तो व्यक्ती दारिद्र्य देवतेला नमस्कार करतोय. दारिद्र्य भो नमस्तुभ्यम
सिद्धो अस्मित्व प्रसादात, तुझ्या प्रसादाने किंवा तुझ्या कृपेने, प्रसाद म्हणजे कृपेने, माझ्याकडे एक सिद्धी आली आहे. तर कोणत्या त्या दारिद्र्य माणसाकडे कोणती सिद्धी येणार? तर पुढच्या दोन वळीमध्ये सांगितले की अ, अहम पश्यामी सर्व, की मला सगळेजण दिसत आहेत, पण मी कोणाला दिसत नाहीये. हे तर सांगण्याचा अर्थ काय की अशा वेळी लोक पाठ फिरवतात. तर हे दुसरं कारण आहे की भगवंत त्या व्यक्तीला खेचून आपल्याकडे आणण्यासाठी पण कधी कधी अशा गोष्टी करतात. परंतु सर्वांच्याच आयुष्यात असं होईल असं नाही. कारण भगवंतांनी सुदामाला तर संपत्ती दिली. त्याच्यामुळे जे होईल ते चांगल्यासाठी आहे असा भाव करून स्वीकारलं पाहिजे. चंद्रमौली स्वामी महाराज आहे, त्यांचा एक श्लोक खूप आवडीचा आहे. भागवतमच्या 10व्या स्कंदातल्या 14व्या अध्यायामधला आहे. तत्तेनुकंपां सुसमीक्षमानो भुञ्जान एवात्मकृतं विपाकं तत्वाग वबुभिर्विदधन् नमस्ते जीवेत यो स दायत मुक्तिभाग. की तत्तेनुकंपां सुसमीक्षमानो, की समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत. परंतु तो त्या दुःखाबद्दल काय करतो? दुःखाबद्दल तक्रार करतोय की भक्ती सोडतोय, काय करतोय? तत्तेनुकंपां सुसमीक्षमानो भुंजान एवात्म कृतम विपाकम. तर तो व्यक्ती शांततेने म्हणण्यापेक्षा त्या दुःखाला स्वीकार करतो. काय म्हणून स्वीकार करतो? भुंजान म्हणजे भुंजे म्हणजे खाणे, खाणे म्हणजे स्वीकार करणे किंवा घेणे. भुंजान एवात्म कृतम विपाकम, की तो विचार करतो की हे माझेच विपाक आहेत किंवा माझेच पूर्वकर्म आहेत, जे मला आता अशा स्वरूपात येतात. हां तत्तेनुकंपां सुसमीक्षमानो भुंजान एवात्मकृतं विपाकं तद्वाक वपुभिर्विदधन् नमस्ते. आणि मग कसं तरी जबरदस्ती टॉलरेट करतोय का? कधी कधी कसं असतं की काही लोक सांगतात ना, की तुम्हाला खूप राग आला की तुम्ही 100 पर्यंत म्हणा किंवा तोंड बंद ठेवा. पण ते थोड्या वेळासाठी चालतं, पण आतमध्ये तर तो रागाचा ज्वालाग्नी तर भडकतच असतो ना, त्याला त्याला कसं शांत करता येईल? तर ह्या टेक्निक काही कामासाठी, काही वेळेसाठी कार्य करू शकतात. पण जोपर्यंत त्या रागाच्या मुळाला ॲड्रेस केलं जात नाही, तोपर्यंत हे बाहेरचे टेक्निक जास्त दिवस टिकत नाहीत. तर एक आहे की रडत पडत सहन करणे, की ठीक आहे माझेच आहेत, आणि रडत राहतो व्यक्ती नेहमी, मला हे होतंय, मला हे होतंय, मला हे होतंय. ऋतवाग वपुभिर्विदध नमस्ते जीवेत यो मुक्तिपदेस दायभाग. असा जर व्यक्ती असेल तर तो जिवंतपणीच मुक्तीसाठी पात्र होतो. तर हा चंद्रमौली स्वामी महाराजांचा खूप आवडता श्लोक आहे. त्यांना केव्हा जरी म्हटलं की महाराज या श्लोकावरती क्लास द्या, तर महाराज हा श्लोक घेतात. आणि म्हणजे कसं, आता मी आहे तुमचं माहिती नाही, आपण पण आहोत ना, आता हा श्लोक आपल्याला जितका समजतो, इतर व्यक्तींना समजतो, किंवा चंद्रमौली महाराजांना समजतो, शब्द तेच आहेत. परंतु प्रत्येक व्यक्तीचा भक्तीमधला अनुभव, जीवन, भगवंतांची केलेली सेवा, यामुळे एकच श्लोक आहे, पण वेगळ्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारे जाणवतो. मग आपल्या आता समजा मी जेव्हा पहिल्यांदा हा श्लोक वाचला आणि पाठांतर करून परीक्षेत लिहिलं, तर मला काय माहीत होती की याचं याचं संस्कृत काय आणि याचं भाषांतर काय. की असा व्यक्ती, तो श्लोक लिहिला तर त्यानं कंपाम, असा व्यक्ती जे काही त्याच्या जीवनामध्ये दुःख येतील त्याला तो आपले वाईट कर्म म्हणून स्वीकारतो आणि आपल्या मनाने, हृदयाने, शरीराने भगवंतांची सेवा करतो, आणि असा व्यक्ती जिवंतपणेच मुक्तीला पात्र आहे. हा श्लोक माहीत झाला, पण याचा अनुभव कुठे? आता समजा अ, आयुष्यामध्ये एकाच्या मागून एक एक संकट येत आहेत. की कोर्ट कचऱ्याचे काम, त्याच्यानंतर काय, कर्ज, आरोग्य. त्या स्थितीमध्ये जर व्यक्ती म्हणत असेल, तत्तेनुकंपां सुसमीक्षमानो भुंजान एवात्मकृतं विपाकम, ठीक आहे, हा जो सर्व त्रास मला होतोय, हे माझंच कर्म आहे आणि मी याला स्वीकारतो, आणि आता या स्थितीमध्ये माझ्याकडून जे शक्य आहे तशी मी भक्ती करतो. जर या स्तरापर्यंत आपण जाऊ शकलो, तर मग अशा व्यक्तीला म्हणतात अ, जीवेत मुक्तिपदेस दाय भाग, जिवंतपणी तो मुक्तीसाठी पात्र झालाय. तर बाहेरून बाहेरून खूप सोपं वाटेल, पण आयुष्यात जेव्हा संकटातून जातो ना, खूप व्यक्तीच्या श्रद्धेची खूप परीक्षा होते, खूप परीक्षा होते. म्हणून तुम्ही बघितलं असेल की बरेचसे लोक काय, की श्रवण न करता किंवा गोष्टी न समजून घेता भावुकपणे
येतात, त्यांना पण फायदा होतो. पण जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये थोडं जरी काही उलटंपालटं होतं, की ते लगेच पहिल्यांदा माळा सोडून देतात. कारण त्यांची अपेक्षा काय असते, की माळ घेतली म्हणजे जीवनात काही चुकीचं नाही झालं पाहिजे. पण असं नाही आहे, अशी कुठे गॅरंटी दिली आहे. तर परंतु चंद्रमौली महाराज किंवा राधानाथ महाराज यांनी ह्या सगळ्या परिस्थिती बघितलेल्या आहेत. अ, आता हे तुम्हाला सांगायला पाहिजे की नाही माहिती नाही. तिथले जे मुख्य होते वृंदावनचे, अ, काहीतरी फंड रेज करण्यासाठी त्यांनी असं सांगितले की समजा इथल्या कोणत्याही ब्रह्मचार्यासोबत लग्न करायचं तर एवढं एवढं हे आहे. म्हणजे याच्यासोबत लग्न करायचं तर $50,000 द्यावे लागतील. याच्यासोबत करायचं तर $3 लाख द्यावे लागतील. असं केलं होतं त्यांनी. तर त्यांच्यामध्ये चंद्रमौली महाराज पण ब्रह्मचारी होते. तर गौरांग प्रभू सांगतो कदाचित त्यांच्यावरती रेट थोडा कमी होता. तर महाराजांचं लग्न पण झालं होतं. पण नंतर काही जास्त वेळ चाललं नाही. आणि राधानाथ महाराजांवरती एवढा जास्त रेट होता की कोणी तेवढं देऊ शकलं नाही. कारण महाराजांची प्रसिद्धी तेवढी होती. तर तुम्ही विचार करा म्हणजे हे व्यक्ती कशातून गेले? म्हणजे त्यांची तर निलामी झाली होती. त्याच्यानंतर राधानाथ महाराजांना 2 वर्ष म्हणजे न्यू वृंदावन जे आहे ना अमेरिकेमध्ये, तिथे पूर्वी तर 1,000 एकर जमीन होती आणि असे वेगवेगळे डोंगर होते. तर प्रभुपादांचा उद्देश होता की वेगळ्या डोंगरावरती वृंदावन निर्माण करायचे, वृंदावनाचे मुख्य 7 मंदिर. तर ते काही होऊ शकलं नाही म्हणून महाराजांनी इथं केलं. तर एका डोंगरामध्ये राधा वृंदावन चंद्र विग्रह होते आणि तिथे सेवा करायला कोणीतरी पाहिजे होतं. तर त्यांच्या कम्युनिटीच्या अध्यक्षांनी महाराजांना सांगितले की राधानाथ तू जाऊन ती सेवा कर. तर महाराज गेले आणि तिथे त्यांच्यासोबत अजून एक ब्रह्मचारी होता. तर एक वेगळा डोंगर, तिथे कोणी येत नाही. तिथे हे दोघंच, विग्रह आणि गायी. विग्रहांची सेवा करायची, विग्रहासाठी प्रसाद पण तयार करायचा, आणि त्यांचा अभिषेक जे काही विग्रहाचं सर्व दोघांनीच करायचं आणि नंतर गायींना पण सांभाळायचं. तर असं काही दिवस चाललं आणि थोड्या दिवसामध्ये तो दुसरा ब्रह्मचारी सोडून गेला. तर महाराज बोलले, अरे का सोडून चालला? तर तो बोलला, नाही मला लग्न करण्याची इच्छा होती, मी जातोय. तर म्हणजे महाराज एका क्लासमध्ये असे सांगितले, की एखाद्या व्यक्तीला एवढं सगळं चांगलं चालत असताना अचानक अशी इच्छा कशी काय येऊ शकते? तर महाराज बोलले, 2 वर्षासाठी मी किती स्त्रियांसोबत होतो? 3 का 2 बोलले? हां, 3 स्त्रियांसो 2. एक तर गाय आणि दुसरी राधाराणी. हां, तर महाराजांना 2 वर्ष एकट्यालाच विग्रह सेवा, विग्रहांचा प्रसाद तयार करणे, गाईला सांभाळणे, त्यांचं दूध काढणे, सर्व काही एकट्यालाच करावं लागायचं. आणि त्याच्यानंतर त्यांना अशी सेवा दिली, की खाली इकडे मंदिरामध्ये कीर्तन करायला कोणी नाही आहे, तर रात्रीच्या स्लॉटमध्ये तुम्ही या. तर विचार करा तेव्हा तर तिथे काही म्हणजे पाण्याची व्यवस्था, लाईट वगैरे एवढं काही व्यवस्थित नव्हतं. नेमकंच तर घेतलेलं होतं, काहीच डेव्हलप झालेलं नव्हतं. तर महाराज त्या टेकडीवरून उतरत यायचे आणि या मंदिरामध्ये येऊन कीर्तन करायचे रात्रीच्या वेळेला. सकाळी भगवंतांना उठवायची वेळ झाली की तिकडे जायचे, वरच्या मंदिरामध्ये. मग कोणीतरी बोललं वाटतंय महाराजांनी, अरे येण्या जाण्यामध्ये वेळ जातोय, तुम्ही हा खेचर घ्या. तर खेचरावरून थोडंसं उतरायला किंवा जायला थोडा वेळ वाचायचा. तर एक दिवस काय झालं की चिखलामध्ये का काहीतरी कुठेतरी त्या खेचराचा पाय फसला आणि ते खेचर पडलं आणि महाराजांना महाराष्ट्रामध्ये त्याच्या, आता कसं घोड्यावर बसल्यावर ते माणूस दूर फेकला जातो ना, तर महाराज असे दूर फेकल्या गेले. आणि त्या खेचराला पण काही समजलं नाही वाटतं की त्याच्या त्या कन्फ्युजनमध्ये त्याने महाराजाच्या पायावरती अजून एक पाय मारला. तर तसेच महाराज गेले मंदिरात. मंदिरात गेले आणि तिथे जो त्यांच्या आधीचा जो व्यक्ती होता तो वाटच बघत होता की आता हे कधी येणार, मी झोपायला जाणार. तर ते येऊन बघितले की महाराजांचा गुडघा तर एकदम काळा निळा पिळा दिसतोय. तुम्ही बघितलं असेल ना रक्त बोट चेंदल्यावर कसं होतं. तर त्यांनी काहीतरी उलटा सल्ला दिला की याला हे लाव म्हणून. तर त्याने ते जास्तच झालं. तर तशा परिस्थितीमध्ये पण महाराजांनी मग कीर्तन केलं आणि त्यांची वर जाऊन सेवा केली. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, आणि महाराजांनी शास्त्र कधी वाचले? जेव्हा भोग दाखवायचे, तर 2 भोगामध्ये जो वेळ असा म्हणजे भोग दाखवल्यावर आपण थांबतो ना बाहेर 10 मिनटं.
किंवा 15 मिनटं मंदिरामध्ये, कधी 15 मिनटं. तर तेवढ्या वेळेत महाराज प्रभुपादांचे पुस्तकं वाचायचे. म्हणजे झोपेचा पत्ता नाही, एवढी एकट्याला सेवा. अ, तक्रार करण्याला काही अर्थच नाही आहे. आणि एवढं सर्व असताना जर व्यक्ती म्हणतो की तत्तेनुकंपाम सुसमीक्षमानो, ठीक आहे, ही माझेच कर्म आहेत, पण मी माझी सेवा सोडणार नाही. मग असे व्यक्ती जिवंतपणी मुक्तीसाठी पात्र होतात. मग आपण आश्चर्य करतो, अरे महाराजांनी तर एवढा सिंपल क्लास दिला, मग लोकांवरती एवढा परिणाम कसा काय झाला? काही काही समजा अ, चांगले क्लास देणारे ब्रह्मचारी असतात ना, त्यांच्याकडे कसे असे उदाहरणं किंवा तत्त्वज्ञान वेगवेगळ्या शास्त्रातून सांगणं, भरपूर गोष्टी सांगतात. परंतु महाराजांचे क्लास ऐकायला तर एकदम सिंपल असतात. हं, ते त्या स्टोरीचं वर्णन करतात. पण त्यांच्या शब्दामध्ये एवढा प्रभाव कुठून येतो? कारण ते जे शास्त्रात ते बोलतायत ते जगलेत. आपण कसं थेरॉटिकली सांगतो सगळ्या गोष्टी. त्यामुळे असा प्रभाव होत नाही. हां, तर हे मी कशावरून सांगत होतो, की त्या वृंदावनामधल्या लोकांच्या हृदयामध्ये सुखाची आणि शांतीचा अनुभव होत होता. मग त्याच्यावर आपण चर्चा केली, जेव्हा हृदयामध्ये भगवंत किंवा आपल्या आयुष्यात भक्ती येते, तेव्हा आपल्याला सुखाचा किंवा शांतीचा अनुभव होतो. हा आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव आहे. तुमच्यापैकी असा अनुभव नाही असं कुणी आहे, की भक्तीच्या आधी बरा होतो, नंतर जास्तच दुःख आलं, असं कुणी म्हणजे असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा. बरं, असं कुणी आहे की आधी थोडेसे प्रॉब्लेम होते, नंतर जीवन थोडंसं सुरळीत झालं, किंवा मनाला शक्ती मिळाली, किंवा संकटांना सामोरं जायला पण बळ आलं, असं कोणाच्या आयुष्यात झालं? माझ्या झाले प्रभूजी. सगळ्यांच्याच ना. माझ्या सर, पण झालंय प्रभूजी. तेच तर. तुम्ही तर खूप मोठे उदाहरण आहात. भावना माताजी खूप मोठे उदाहरण आहेत. आता मी माझी बढाई सांगतो काय माहिती नाही. तर मी जेव्हा मला हे पहिल्यांदा तो ट्यूमर कळाला, तेव्हा एका ज्योतिषकडे गेलो होतो. तर तो काहीतरी बोलला होता, तू 5 वर्ष जगशील वगैरे असं तसं. नंतर मी त्या ट्यूमरवरती एक गोळी खायचो, कॅबरगोलिन म्हणून. तर ती गोळी थोडीशी विचित्र आहे. तर त्या गोळीच्या प्रभावामुळे मला दररोज वाटायचं की आज आत्महत्या करावं, आज आत्महत्या करावं. म्हणजे दररोज असं 2 वर्ष वाटलं मला. तर मी विचार केला, अरे मी जर भक्तांसोबत नसतो, बाहेर असतो, तर 2 वर्ष कसं काय टिकणार? म्हणजे व्यक्ती दररोज दररोज तोच विचार करतोय आणि एक सारखाच तेच विचार केल्यावरती करण्याची खूप शक्यता वाढते. तर तेच गुरूंचा किंवा वैष्णवांचा आशीर्वाद आहे, संगत आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतोय. तर भक्ती कशी अनुभवजन्य आहे. सुसुखम कर्तुम अव्ययम. ते काय, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम. प्रत्यक्षावगम म्हणजे भक्ती आपण अनुभवतो. असं नाही की तुम्ही आता भक्ती करा मग तुम्हाला पुढच्या जन्मात कळेल. आत्ता या जन्मामध्ये आपल्याला स्वतःवरती परिणाम बघायला मिळत आहेत. हां, तर त्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख येत असेल, अ, तर त्याची वेगळी कारणं असू शकतात. मागच्या त्याच्या मोठ्या कर्माला भगवंत कमी करून देत आहेत, किंवा त्याला आपल्याकडे जास्त काय आपल्यावरती निर्भर करण्यासाठी करतात. त्याच्या भौतिक आसक्ती कमी व्हाव्या म्हणून. आणि तिसरी एक गोष्ट आहे की भक्तांचे अपराध केल्यामुळं. तर आपण फक्त अपराधापासून वाचलं पाहिजे, बाकीचे त्रास आला तर ठीक आहे. आता याच्यावरती चर्चा करायला भरपूर श्लोक आहेत, पण आपल्याला पुढं जायचं आहे. तर सर्व साधूंना, संतांना त्यांच्या हृदयामध्ये शांतीचा अनुभव झाला, ज्यांना की कंसाने खूप जबरदस्ती केली ते सगळं काही बंद करण्यासाठी. अ, अ, हां, तर ज्योतिषनुसार आता अ, काय म्हणतात, शुभचिन्ह आणि अशुभ चिन्हांचं पण वर्णन केलं. तर शुभचिन्हामध्ये आपण ते बघितलं ना, की शरद ऋतूचं वातावरण होतं, रोहिणी नक्षत्र होते, चंद्र सूर्य सौम्य होते, नदीचं पाणी कसं होतं, हे सर्व शुभ लक्षणं आहेत. तर बा व्यक्तीच्या, म्हणजे आता आपण दुसऱ्याला बघून त्याला हे नाही करायचं, त्याच्यावरती नाही असं बघायचं. पण जन्माच्या वेळची जी स्थिती असते ना, त्याच्यानुसार पण कळतं की ही व्यक्ती पुढे कशी होणार आहे. हां, म्हणजे जे नॉलेजेबल लोक आहेत ना, त्यांना कळतं. आताही दक्षिण भारतामध्ये असे लोक आहेत,
म्हणून जर तुम्ही उडुपीमध्ये गेले ना, त्यांचं जे मठ आहे, मध्वाचार्यांनी जे स्थापन केले, त्यांनी मला वाटतं 6 मठ का 8 मठ स्थापन केले आणि वेगळ्या मठाचे एक एक अध्यक्ष असतात. तर तिथे ते आश्रमात घेण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीचं हे बघतात, ज्योतिष्य बघतात, की याच्या ज्योतिषामध्ये वैराग्याचा योग आहे की नाही आहे. तर त्यामुळे त्यांच्या आश्रमातून सोडून गेलं असं कितीतरी वर्षात फक्त एकच उदाहरण झालेलं आहे. अ, तर अशी आता आपल्याकडे आपण बघत नाही, त्याचे खूप कारणं आहेत. तर जे जन्माच्या वेळेच्या लक्षणावरून पण व्यक्तीचं पुढचं आयुष्य समजतं. जसे भगवंताच्या जन्माच्या वेळी कसं सगळ्या गोष्टी शुभ सांगितल्या. हां, तर तुम्ही जर महाभारतामध्ये दुर्योधनच्या जन्माच्या वेळची स्थिती जर वाचली ना, मग कळेल की कसं अशुभ व्यक्तीच्या जन्माच्या वेळी कशा गोष्टी दिसतात. तर दुर्योधन जन्मल्यावरती आता कुठलंही बाळ जन्मल्यावरती रडतं, तर आपले काही ते टिपिकल साऊंड असतो, क्वाय क्वाय असं असतो ना, बाळाचा आवाज आपल्याला माहिती आहे. सामान्य बाळ कसं रडतं. परंतु दुर्योधन अशा विचित्र आवाजामध्ये रडत होता. त्याला श्रीकिंग साऊंड म्हटलं, म्हणजे कसं हॉरर पिक्चरमध्ये आल्यासारखा आवाज. आणि आपल्याला समजावून आता सांगितले की घोडा नाही, गाढव जो आवाज काढतो ना एकदा हुई हुई करून, हां, तसा दुर्योधन रडत होता जन्मल्या जन्मल्या. तर हे काही लक्षणं. नंतर दुर्योधनाच्या जन्माच्या वेळेस आकाश काळं आणि लाल झालं. हं. आणि वेगळ्या ठिकाणी आपोआप अग्नी पेटायला लागली. आणि जे हे पशु पक्षी आहेत, ते पण चित्रविचित्र आवाज करायला लागले. खास करून कोणाला सांगितलं, कावळे, गिधाड आणि लांडगे, हे वेगळे आवाज काढायला लागले. आकाश एकदम गडद लाल झालं. सगळीकडे म्हणजे काही ठिकाणी अचानक आग लागायला लागली. कुठे वादळ यायला लागलं. दुर्योधनाचा जन्म होताच. तर हे आता आपल्याला, आता पण दक्षिण भारतात माहिती, तेव्हा तर लोकांना माहीत असणारच. तर विदुरजी आणि भीष्म पितामह यांना कळलं या सर्व लक्षणावरून की ही आत्मा किंवा हा व्यक्ती चांगला नाही आहे. म्हणून तेव्हाच त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं होतं, की बघ, हे सर्व चिन्ह तुला पण दिसत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे याचा अर्थ काय होतो. तर तू याला आताच त्यागून दे. अ, तर आपलं कुळ वाचेल, नाही तर पुढे आपल्याला खूप त्रास होईल. परंतु धृतराष्ट्र कसा मुलाप्रती आसक्त होता, मग त्याने तेव्हाचा तो सल्ला ऐकला नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही बघता किती प्रॉब्लेम झाले त्या दुर्योधनामुळे. तर असं आहे की व्यक्तीच्या जन्माच्या वेळेच्या लक्षणावरून पण काही गोष्टी कळतात. आता मी त्या ज्योतिषाकडे गेलो होतो ना, तर तो माझी पत्रिका वाचत होता. थोडं तमिळमध्ये बोलतो, नंतर हिंदीमध्ये बोलतो. तमिळ तर मला काही कळत नव्हती. आपका छठा घर में ना, ये दो बहुत अच्छा है. सूर्य रहता है, गुरु रहता है, बहुत अच्छा है. लेकिन शनि भगवान का वक्र दृष्टि है, तो ये बहुत बुरा है. असं प्रत्येक घराला तो सांगत होता. अरे इसमें बहुत अच्छा है, आपको जो चाहिए वो मिलेगा. लेकिन ये है ना, ये इनका दृष्टी बराबर नहीं है. अ, तर सगळ्या घरामध्ये त्याने मला तसंच सांगितलं, की ये दो अच्छा है, ये खराब है, ये दो अच्छा है, ये खराब है. तर मग अजून इथे एक डिहोटी होते जी-मध्ये. ते मला सारखं सारखं आजारी बघत होते. तर ते म्हटले, अरे तुम्ही एवढ्या दिवसापासून आजारी असता, इथे आमच्या ओळखीचे एक ज्योतिष आहेत, त्याला तुमचे आपण जन्मवेळ वगैरे पाठवू. तर तोपर्यंत काय, मी खूप औषधं आणि हे सगळे घेऊन भरपूर कंटाळलो होतो. आता मी म्हणजे कशात मला इंटरेस्ट राहिलाच नव्हता. मग त्यांनी ते काहीतरी दिले जन्मवेळ वगैरे, आणि ते प्रभूजी वाड्यालाच राहतात ते ज्योतिष. आधी ते प्रोफेसर होते, आता ज्योतिषी करतात. तर त्यांना दिल्यावरती त्यांनी मला फोन केला, की म्हणे तुम्ही कुठे आहात? मी म्हटलं इथेच आहे. तर ते बोलले, थांबा थांबा मी येतो. तुम्ही काही जरी केलं तरी जीवीच्या बाहेर जाऊ नका. आणि तुम्ही बाहेर गेले तर तुम्ही जिवंत राहणं शक्यच नाही. 2 महिन्यात तरी नाहीच गेले पाहिजे. आणि मी म्हटलं, आता इथं जिवंत राहून काय करायचं? महाराजांची यात्रा होती. महाराजांच्या यात्रेला गेलो, जाऊन आलो. पण ठीकठाक होतो. तर असे मी वेगळ्या ज्योतिषांचे अनुभव घेतलेत, की बऱ्याच लोकांनी असे एक्स्ट्रीम सांगितले, की असं होणार आहे, असं होणार आहे. पण झालं नाही. आता माहीत नाही भगवंतांची काय कृपा. तर जेव्हा शुद्ध आत्मे किंवा भगवंत येतात, तेव्हा असं शुभ वातावरण असतं सर्वत्र. आणि जेव्हा दुर्योधनसारखे लोक येतात, तेव्हा
असं वातावरण असतं. तर जे परंपरागत लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी समजतात. जरी 8 वाजले तरी एक महत्त्वाचा आता मुद्दा चर्चा करायचा यालाच आधारित. कुणाला माहिती आहे चैतन्य महाप्रभू कोणत्या तिथीला किंवा कोणत्या दिवशी जन्म घेतला त्यांनी, किंवा त्या दिवशी? ग्रहणाच्या दिवशी, होळीच्या दिवशी ग्रहण होतं, त्या दिवशी जन्म हां, झाला. येस. तर चंद्रग्रहण होतं. तर ग्रहणाला आपण शुभ मानतो का अशुभ मानतो? अशुभ. अशुभ मानतो ना. अशुभ. जेव्हा ग्रहण असेल तर आपण काय करणार की घरामध्ये धनधान्यावरती ते त्या पानाचं नाव काय असतं? कुशा. तुळशीचं पान. हां, तुळशीचं पान किंवा इकडे कुशा नावाचं पान पण भेटतं. तर ते सर्वत्र ठेवतो आपण, की त्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी. त्याच्यानंतर लोक सर्व परत स्नान करतात, सर्व पाणी टाकून नवीन पाणी घेतात. याचा अर्थ काय असतो की हे अशुभ काळ आहे. परंतु चैतन्य महाप्रभूंनी चंद्रग्रहणाच्या वेळी जन्म घेतला. मग आपण तर बोललो की बाबा अशुभ काळी जन्म घेणारे लोक तर असे असतात. मग चैतन्य महाप्रभू का बरं यावेळी आले? कारण परिस्थिती तर अशुभ होती. अ, आता तुम्हाला माहिती नसेल कारण हे ऐकलं नसेल, पण तुमचा गेस किंवा तर्क तुम्ही सांगा. नाहीतर मी तर चैतन्य हरे चरितामृतमधून, हां, येस माताजी. हरे कृष्ण हरे प्रभूजी, कृष्ण मला नामकराचा जप चालू होता. एक मिनिट पहिले सावंत माताजी बोला, नंतर आपल्या ह्या माताजी, काय नाव, प्रिया माताजी बोला. सावंत माताजी तुम्ही काय बोलत होत्या? हरे कृष्ण प्रभूजी, आम्ही जेव्हा जेवीला आलो होतो, अमरेंद्र प्रभूजींनी प्रभूजींचा क्लास होता. हां हां. म्हणजे गौर पौर्णिमेच्या वेळेस, तर त्यांनी असं सांगितलं होतं की म्हणजे भगवंतांनी म्हणजे भगवंतांनी जन्म घेत, त्यांच्या जन्माची याची वेळ नसते, ते त्यांच्या हम्म. स्वतःहून जन्म घेतात. पण ते चंद्राला लाजवण्यासाठी म्हणून भगवंतांनी जन्म घेतला त्या वेळेला, म्हणजे ओके याच्या ओके. दिवशी. हां, हे एक स्पष्टीकरण दिलं जातं. अकलंक गौरचंद्र दिला दर्शन, सकलंक चंद्रयार कोण प्रयोजन. अ, अकलंक म्हणजे धब्बा नसणारा जो गौरचंद्र आहे, गौरांग महापुरुष, त्यांनी जर दर्शन दिले तर ज्या चंद्रावरती डाग आहेत त्याचं काय प्रयोजन? असं हे पण बरोबर आहे. याच्या वेगळं अजून कोणाला काय माहिती आहे? प्रिया माताजी तुम्ही काय वेगळं सांगणार होत्या? हाय. अ, मी म्हणजे एवढं डीप मध्ये नाही ऐकलंय, पण चंद्रग्रहणाच्या वेळेस आहे ना, तिथे आजूबाजूला सगळीकडे हरे कृष्णा चा मंत्र जप चालू होता, असं मी ऐकलेलं आहे. मला हां, जास्त परफेक्ट. परफेक्ट. हेच हेच मुख्य कारण आहे. कारण चैतन्य महाप्रभू कशासाठी आले की संकीर्तन प्रचारासाठी आले ना. कलौतद हरी कीर्तनात आपण असं म्हणतो ना, कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय रेजंती ही सुमेधसा. चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे. कृष्णाचे नाव असेल पण कृष्णासारखी अंगकांती नसेल, पार्षदासोबत ते संकीर्तन यज्ञ करतील. तर चैतन्य महाप्रभू संकीर्तन किंवा हरिनामाच्या माध्यमातून प्रेम वाटण्यासाठी आले होते. तर चैतन्य महाप्रभूंनी आपल्या जन्माच्या वेळेपासूनच अ, आपली जी हे काय म्हणता येईल चळवळ आहे किंवा जी करायचं आहे कार्य, ते सुरू केलं. तर याच्यावरती हे सांगतात, कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, हरी हरी भले लोक हर्षित हैया, जन्मिला प्रभू नाम जन्माइया. कारण तिकडे त्यावेळेस किंवा आता पण गंगेच्या किनाऱ्यावरचे लोक काय करतात की असे ग्रहण असेल तर गंगेमध्ये स्नानाला जातात. आणि गंगेमध्ये स्नानाला गेल्यावरती मग देवाचे नाव घेतात की बाबा ही अशुभ वेळ आहे, तोपर्यंत नामजप केला पाहिजे. तर ती अशुभ वेळ चंद्रग्रहण असल्याने पूर्णच्या पूर्ण गाव, सर्व लोक स्नान करायला वगैरे म्हणजे काय म्हणता येईल त्याला, विना अपवाद सगळेच, आणि सगळे लोक एकत्र जप करतात. म्हणजे असं नाही कोणी त्यांना सांगितलं, पण सगळ्यांना माहिती आहे परंपरेनुसार की अशा वेळी असं केलं पाहिजे. म्हणून सर्व लोक जप करत होते. तर महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, क्लासमध्ये महाराज बोलले की मुस्लिम लोक पण जप करत होते. का? कारण ते हिंदूंना सगळ्यांना जप करताना बघून देखो ये हरे कृष्णा बोल रहा है. म्हणजे सर्वांच्या मुखातून चैतन्य महाप्रभूंनी त्यावेळेस हरिनाम काढलं, जन्माच्या वेळेसच. तर हरी हरी बोले लोक हर्षित हैया, ही लोक आनंदाने हर्षित होत
हरी हरी बोलत होते. म्हणजे त्या ग्रहणाच्या वेळेस गंगेमध्ये स्नान करत भगवंतांचे नाव घेत होते. पारंपरिक समाजामध्ये जन्मिला प्रभू नाम जन्माइया. म्हणजे प्रभू म्हणजे महाप्रभूंनी जन्म घेतला, परंतु त्याच्यासोबत कोणाला जन्म दिला? नाम जन्माइया. तर याच्याबद्दल नंतर पुढे पण हे सांगतात कृष्णाज कविराज गोस्वामी, की चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या जीवनाच्या वेगळ्या स्टेपवरती कसं सर्वांना हरिनाम दिलं. तर जन्मबाले पौगंड कैशोर युवा काले हरिनाम लोवाईला प्रभू नाना चले. हा, तर जन्म, बाल, पौगंड, कैशोर, युवा या सगळ्या स्थितीमध्ये भगवंतांनी काय केलं? हरिनाम लोवाईला प्रभू, लोकांकडून हरिनाम बोलून घेतलं. हा, कसं? नाना छले. छल म्हणजे आपला हा छल नाही, म्हणजे विविध पद्धतीने. तर मग कोणी म्हणेल जन्माच्या वेळेस कसं कसं नाव बोलून घेतलं? तेव्हा तर नव्हते महाप्रभू, जन्म होणार होता. तर जन्माच्या वेळेस अशी परिस्थिती करून महाप्रभूंनी सर्वांना हरिनाम घेण्यासाठी काय म्हणता येईल, प्रेरित केलं किंवा मजबूर केलं किंवा तशी वातावरण निर्मिती केली. तर हे महाप्रभूंनी संकीर्तन मुवमेंट जन्माच्या पूर्वीपासूनच सुरुवात केली किंवा जन्मापासूनच केली. आणि त्याबरोबर अमरेंद्र प्रभू किंवा इतर भक्तांनी सांगितले स्पष्टीकरण पण बरोबरच आहेत. कारण कृष्णाच कविराज गोस्वामी पण म्हणतात की म्हणजे भगवंत जेव्हा आहेत ते अशा स्थितीवर अवलंबून नसतात, ते सगळ्या स्थिती बदलू शकतात. आता आपण काय करतो, आपल्या जीवनातली ग्रहदशा बदलण्यासाठी भगवंतांकडे जातो. तर त्यांच्यावरती ग्रहदशा कशी काय परिणाम करेल, तर तो पण अर्थ घेता येतो. नंतर रसिक अर्थ आहे की अरे इतका सुंदर गौरचंद्र जर येत असेल तर मग त्या डागाळलेल्या चंद्राची काय गरज आहे? आणि खरंच महाप्रभू सुंदर होते. असं बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे की चैतन्य महाप्रभूचं मुख्य शस्त्र होतं त्यांचं सौंदर्य. सर्व लोक आपोआप त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. तर मग बालपणी काय करायचे चैतन्य महाप्रभू जन्म झाल्यावरती? अ, समजा घरी आता स्त्रिया वगैरे येतात ना, तर खूप मोठमोठ्याने रडायचे. मग आता रडल्यावरती स्त्रिया काय करणार? ते कुणी समजा हातामध्ये घेणार किंवा कुणी हवा त्याच्याकडे करणार किंवा पाणी वगैरे असं काहीतरी देऊन प्रयत्न करणार. तर काही जरी केलं तरी चैतन्य महाप्रभू शांत नाही व्हायचे. मग एक कुठली तरी माताजी अशी हरी हरी बोलायला लागली. तर जेव्हा हरी हरी बोलली की ते शांत बसले. मग बाकीच्या माताजींना क्लिक झालं की अरे हां, म्हणजे हा हरी हरी बोलल्यावरती शांत होतो. मग नंतर ती माताजी शांत झाली की तो महाप्रभू परत रडायला लागले. मग सर्व स्त्रिया हरी 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 अशा जाप करत तिथं. म्हणून चैतन्य महाप्रभूंचं एक नाव गौरहरी आहे. गौर म्हणजे गौरवर्णाचे आणि हरी म्हणजे ज्यांनी अशा पद्धतीने सर्वांकडून हरीचं नाव काय म्हणता येईल, अ, नामस्मरण करवून घेतलं. जन्माच्या वेळेस आपण बघितलं, कारण ग्रहण होतं म्हणून तसं केलं. तर बालपणामध्ये काय की रडण्याचं कारण करून स्त्रियांकडून हरिनाम करून घेतलं. आणि असं म्हणतात की त्या स्त्रियांना पण एक नवल वाटायचं की अरे म्हणजे चला आता इकडं हा मुलगा रडतो, मग आपण हरिनाव घेतलं की तो हा शांत होतो. तर एक थोडंसं कौतुक वाटतं ना. तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही, यूट्यूबवरती हरिपार्षद प्रभूच्या मुलाचा व्हिडिओ आहे. 7 वर्षापूर्वीचा. आता तो मुलगा 8 एक वर्षाचा असेल. तर त्या व्हिडिओमध्ये पण असंच आहे की तो रडतो मुलगा, हरिपार्षद प्रभूंचा मुलगा रडतो आणि जेव्हा प्रभूजी राधे राधे म्हणतात तो शांत होतो. तो व्हिडिओ आहे यूट्यूबला, तुम्ही चेक करा. तर हरिभाषेत प्रभू पण एक मोठे भक्त आहेत. तर हे महाप्रभूंनी संकीर्तन त्यांना स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या छळाने वयाच्या वेगळ्या वेळी लोकांकडून हरिनाम बोलवून घेतलं. म्हणून एक उद्देश होता की जन्माच्या वेळेस पण लोकांनी हरिनाम घेतलं पाहिजे. त्यामुळे महाप्रभूंनी हे चंद्रग्रहणाची स्थितीच्या वेळेस जन्म घेण्याचं ठरवलं. तर आता प्रभुपाद काय म्हणतात तेवढं वाचून आपण थांबूया. मला वाटतं 1.5 पान आहे. हां, 1 पान. अध्याय 3 श्रीकृष्ण जन्म. भगवद्गीतेत स्वतः भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे अवतरण, जन्म, कर्म इत्यादी सर्वच दिव्य आहे. 4थ्या अध्यायामध्ये आहे ना, जन्मकर्मचे मे दिव्यम. जो हे जाणतो तो खात्रीने भगवत धामात प्रवेश मिळवण्यात तात्काळ समर्थ होतो. जन्मकर्मचे मे दिव्यम यो जानाति तत्वतः त्यक्त्वा देहं त्यक्त्वा देहम पुनर्जन्म पुनर्जन्म ना. नैति मामेति सोऽर्जुन. हां, अरे मला या गोळ्यामुळे माझी मेमरी कमी व्हायला. ठीक आहे. तर
हा त्या श्लोकाचे प्रभुपादांनी भाषांतर दिले. सामान्य मनुष्याला आपल्या कृतकर्मानुसार भौतिक शरीर घेण्यास भाग पाडले जाते. जसं आपण प्रारब्ध कर्म बोललो ना, त्याप्रमाणे भगवंतांचे अवतरण अथवा जन्म होत नाही. कारण तेच कर्माला नियंत्रित करतात. कर्म त्यांच्यावरती कार्य करू शकत नाही. आपण मागच्या वेळेस पण ते बघितले ना. संगीता माताजींनी तो श्लोक सांगितला होता. न मे कर्म फले स्प्रिया इति माम यो अभिजानाति कर्मभीर न सबध्यते. की मला काही कर्माची इच्छा नाही आणि माझ्यावरती कर्म कार्य करत नाही. हे माझ्या का लक्षात राहिलं, कारण जेव्हा पहिल्यांदा चोंबळे सरांच्या घरी हे केलं होतं गीता कोर्स, तर तिथे अशीच काहीतरी चर्चा निघाली. तर चर्चेमध्ये देवाला पण भोगावं लागलं अशी कोणती तरी माताजी बोलली. मला वाटते त्या माताजींचं नाव काहीतरी सविता माताजी, थोड्याशा एजेड आहेत. तर त्या बोलल्या देवाला पण चुकलं नाही. तर मी त्यांना म्हटलं, देवाला कर्म असतात का? त्या बोलले हो, देवाला कर्म असतात. तर त्यावेळेस तेवढ्या गर्दीत मला पटकन आठवलं नाही. नंतर मी म्हटलो, अरे गीतेमध्ये किती ठिकाणी सांगितले की भगवंतांवरती कर्म नसतात. त्यावेळेस आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे जेव्हा पण हा कर्माचा विषय येतो, मला ती गीता कोर्स आठवतो. तर असे 2-3 श्लोक आहेत. संगीता माताजी काय बोलल्या होत्या? न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम अभिजानाति कर्मभीर न बध्यते. हा एक श्लोक आहे. अजून पण श्लोक आहे ती, मला काही मिळवायचेच नाही तर मी माझ्यावरती कर्म कसे परिणाम घेईल. थोडक्यात भगवंतांवरती कर्माचा प्रभाव होत नाही. रामचंद्राच्या लीलेमध्ये जो त्यांचा जो शोक आहे, तो लीलेचा भाग आहे. ते कर्माचे भोग नाहीत. परंतु सामान्य समाजामध्ये असा समज आहे की रामाला पण भोग टळले नाही. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. त्याच्याबद्दल एका व्यक्तीने पण असाच गैरसमज केला. तुम्हाला मी पटकन सांगतो, मोठ्यात नाही सांगत. सती ज्या होत्या, सतींना पण वाटलं की हे कसं काय परमसत्य असतील, हे तर पत्नीच्या विरहामध्ये असे वेड्यासारखे बोलतायत. कारण रामचंद्र वृक्षांना आकाशाला सर्वत्र विचारत होते. तर मग त्यांनी सीतादेवीचं रूप घेऊन भगवंतांच्या समोर गेल्या. तर त्यांना बघता श्रीराम बोलले की हे माता, तुम्ही एकट्या कशा काय फिरतायत? महादेव कुठे आहेत? तर त्यांना तिथेच कळलं की आपण खूप मोठी चूक केली भगवंतांची परीक्षा घेण्याचं. तर मला सांगायचं काय की मोठ्या मोठ्या व्यक्तींची पण अशी चूक होते, त्यांना समजत नाही नेमकं भगवंतांच्या लीला कशा समजून घ्यायच्या. त्याच्यामुळे सध्या जर कोणी बोलत असेल की देवाला पण भोग नाही चुकला, तर आश्चर्य मानण्यासारखं काही नाही. पण शास्त्राकडून जर आपण बघितलं तर कसा काय देवाला भोग असू शकेल? तर आपण एवढी चर्चा केली ना. हां, आणि आम्ही एकदा नागपूरच्या साईडला पुस्तक वितरण करायला गेलो होतो. तिथे वेगवेगळ्या शाळेत पुस्तक वितरण करत होते. एका शाळेमध्ये शिक्षक लोकं होते. तर एक माताजी होती. तर सर्वांनी घेतलं, तर त्यांनी पण एक पुस्तक घेतलं. कृष्णा पुस्तकच घेतलं त्या माताजींनी. आणि त्यांनी मला विचारलं, की म्हणे एक विचारू का? म्हटलं विचारा. त्या बोलल्या, की मी जैन समाजातली आहे आणि आमच्या समाजात असं सांगितलं जातं, की कृष्णाने खूप हिंसा केली आणि त्या हिंसेच्या कर्मामुळे तो आता नरक लोकात आहे. तर हे खरं आहे का? मी म्हटलं, हे कसं काय खरं असू शकेल? जो व्यक्ती सर्व कर्माला नियंत्रित करतो, इतरांच्या कर्माचं कसं फळ त्याच्यानुसार ठरतं. जो व्यक्ती म्हणजे भक्तांना कर्मातून बाहेर काढू शकतो, तो कसा काय प्रभावित होईल? तर त्यांचं म्हणणं काय होतं, की ते म्हणे, की आम्हाला असं सांगितलंय, की त्या युद्धामध्ये खूप सारे मृत्यू झाले आणि तिथे खूप हिंसा झाली. तर त्या हिंसेमुळे कृष्णाला तिकडे जावं लागलं. आता मी तर काही म्हणजे असं कोणतं पुस्तक वाचलं नाही, पण त्या शिक्षिका तशा सांगत होत्या. तर असं म्हणजे बऱ्याच लोकांना असं आहे. आता याच्यामध्ये आपले त्या सविता माताजी होत्या. त्या बोलल्या होत्या, की देवाला पण भोग टळला नाही. तर बाहेरून ऐकायला वाटतं, हां यार, देवाला पण टळलं नाही, पण तसं नाही आहे. देवाला नाही आहे भोग. तर भगवंतांच्या अवतरणाबाबतचे स्पष्टीकरण दुसऱ्या अध्यायात करण्यात आलेले आहे, म्हणजे मागच्या अध्यायात. भगवंत स्वेच्छेने प्रकट होतात. जेव्हा भगवंतांच्या अवतरणाकरिता योग्य वेळ झाली, तेव्हा सर्व नक्षत्रे शुभस्थानी होती. ब्रह्मदेवाच्या प्रत्यक्ष नियंत्रणात असणाऱ्या, सांगा बरं कोणतं नक्षत्र आहे? सुरुवातीला आपण चर्चा केली ना, हां रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र. रोहिणी. तुम्हाला मी म्हटलं ना की त्या श्लोकामध्ये रोहिणी हा शब्द नाही आलाय, पण अजन जन आर्क्षम याच्यावरून आपण अर्थ सांगितला होता.
रोहिणी नक्षत्राचा प्रभाव वाढला होता. खगोलशास्त्रीय निर्णयाप्रमाणे ग्रह नक्षत्रांच्या सुयोग्य स्थिती व्यतिरिक्त वेगवेगळ्या ग्रहलोकांच्या वेगळ्या स्थितींमुळे मंगलक्षण उपस्थित होत असतात. श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी सर्व नक्षत्रे, तारे, ग्रहलोक हे आपोआपच शुभ स्थानी आले आणि सर्व काही मंगल झाले. त्यावेळी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा सर्व दिशांना सर्वत्र शांतीचे आणि समृद्धीचे वातावरण पसरले. आकाशात शुभ नक्षत्र दृष्टीगोचर झाली. धर्तीवरील सर्व नगराग्रामातून, चराऊ कुरणांतून आणि सगळ्यांच्या मनातून सौभाग्यसूचक शुभ शुभ शकून जाणवू लागले. याच्यावरती आपण भरपूर चर्चा केली की भक्तीमध्ये आल्यावरती कसे फरक होतात. नद्या भरून वाहू लागल्या. सरोवरे उमललेल्या कमळांनी सुशोभित झाली. रात्र असली तरी मयूरादी सुंदर पक्ष्यांनी वने भरून गेली. पावसाळ्यात पावसाळ्यात तर सगळे पक्षी म्हणजे गात तर नाही, सगळे कुठेतरी आसरा घेतात. परंतु त्यावेळेस सर्व पक्षी पण गात होते. वनामध्ये पक्षी मधुर पूजन करू लागले. मयूर आपल्या प्रियांसोबत नृत्य करू लागले. पवन विविध सुमनांचा सुगंध घेऊन आल्हाददायक स्पर्श करीत मंदगतीने वाहू लागला. यज्ञाहुती देणाऱ्या ब्राह्मणांना आपली निवासस्थाने आहुती अर्पण करण्यास फारच सुखवाह वाटू लागली. आसुरी राजांच्या उपद्रवामुळे ब्राह्मणांच्या घरातून चालणारे यज्ञयाग जवळजवळ संपुष्टात आले होते. परंतु आता त्यांना शांततेने यज्ञाग्नी प्रज्वलित करण्याची संधी मिळाली. यज्ञयाग बंद केल्याने ब्राह्मण मनाने, बुद्धीने आणि नित्यकर्मात अतिशय त्रासले होते. तर याच्यावरून म्हणजे आपण काय शिकू शकतो माहिती आहे का, की जेव्हा व्यक्ती एखादी गोष्ट आनंदाने करतो ना, तेव्हा त्याला ती करायला नको सांगितलं म्हटलं की त्याला खूप त्रास होतो. जसे की समजा लहान मुलं खेळत आहेत आणि तुम्ही त्याला मध्येच ओरडता, अरे अभ्यास कर किंवा जेवायला ये किंवा घरी ये, तर तो खूप चिडचिड करतो, कारण त्याला खेळायचं असतं. तर तसंच हे जे ब्राह्मण आहे त्यांना स्वभावाने ह्या गोष्टी कराव्याशा वाटतात. यज्ञ वगैरे ते न झाल्यामुळे काय होतं, मनाने, बुद्धीने आणि नित्यकर्मात ते त्रासले होते. तसंच आपल्याला जर खरीच हरिनामाबद्दल जर चव निर्माण झाली ना, हरिनाम, श्रवण, प्रसाद, वैष्णवांची सेवा जे काही आहे, यांच्याबद्दल जेव्हा खरीच चव निर्माण होईल, तेव्हा आपण ज्या दिवशी हे करू शकणार नाही, तेव्हा आपल्याला करमणार नाही किंवा असं नाही वाटणार परत दुसऱ्या दिवसाला परत जपा करायचा. तर म्हणजे हे एक लक्षण आहे. कृत्रिमरित्या तर आपण फेक करू शकत नाही, पण जसा जसा प्रभाव होईल हरिनामाचा, तर असं व्हायला पाहिजे की अरे एवढे दिवस झाले मला भगवंतांचं वाचन करायला मिळालं नाही किंवा जप करायला मिळाला नाही किंवा वैष्णवांसोबत काय म्हणतील संग घ्यायला मिळाला नाही, तर आपोआप त्रास व्हायला पाहिजे. पण कदाचित आपण सध्या त्या वेळेला नसू, त्या लेवलला नसू. परंतु श्रीकृष्णांच्या अवतरणाच्या प्रसंगी त्यांची अंतःकरणे आपोआपच आनंद अतिशयाने भरून गेली. मी यावरून आपण भक्तीची चर्चा केली. कारण त्यावेळी आकाशातून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या आगमनाची सूचना देणाऱ्या दिव्यध्वनी नदू लागला होता. त्यावेळी गंधर्व आणि किन्नर लोकातील निवासी गायन करू लागले. इथून आपण पुढच्या वेळेस बघू. बघू शकतो, पण नेहमी खूप लेट होतं, त्यामुळे इथेच थांबूया. याच्यानंतरचं पुढच्या आठवड्यात बघू. तर याच्यामध्ये काय बऱ्यापैकी वर्णन वातावरणाचं आहे आणि नंतर मग शेवटी शेवटी प्रार्थना आहेत. तर तोपर्यंत आपण थोडं फास्ट जाऊ शकतो. तर कोणाचा काही प्रश्न आहे आजच्या चर्चेवर, या चर्चेशी संबंधित किंवा या अध्यायाचे 3 भाग, महाप्रभूंचा जन्म, दुर्योधनाचा जन्म, तुरटीचं उदाहरण, शरद ऋतूचं उदाहरण, चैतन्य महाप्रभूंनी कसं लोकांकडून मंत्रजाप करून घेतला, ब्राह्मण किंवा भक्तांना जर आपलं कार्य नाही करता आलं तर कसा त्रास होतो. तर काही प्रश्न असेल तर सांगा. प्रभूजी हरे कृष्णा. हां, येस माताजी. भगवंताचा जन्म ग्रहणाच्या वेळेस झाला. ते तर भगवंत आहे, ते ज्यावेळेस जन्म घेतात त्यावेळेस शुभ वेळ असणं साहजिक आहे. हां पण जो आपल्यासारख्यांचा एखाद्या जीवाचा जन्म होतो ग्रहणाच्या वेळेस, तर मग काय म्हणायचं, शुभ हां की अशुभ? हां. तर सामान्य सामान्य दृष्टिकोनातून अशुभ वेळ आहे, कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून. तर कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं असेल, लोक म्हणतात की शांती करा, शांती करा किंवा हे दान करा किंवा नाशिकला येऊन काही पूजा पण करायला सांगतात.
तुम्ही बघितले की नाही माहीत नाही, पण मी ऐकलंय किंवा बऱ्याचदा जर नसेल केले तर लग्नाच्या पूर्वी करायला सांगतात, की कुंडलीमध्ये हे जन्मानुसार आहेत दोष, तर एवढ्या एवढ्या क्रिया कराव्या लागतील. तर ते कर्मकांडाच्या पद्धतीने त्याचा प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न होतो. वैष्णवांमध्ये कसं आहे, जसं की बली महाराजांच्या कथेमध्ये सर्व झाल्यावरती भगवंतांनी शुक्राचार्यांना विचारलं, अरे यज्ञ तर असा दूषित झाला, मग आता काय होणार? तर तेव्हा शुक्राचार्य म्हणतात, मंतरतः तंत्रतः छिद्रम देश कालाहार वस्तुतः सर्वं करोति निश्चिद्रम अनुसंकीर्तन इव अनुसंकीर्तनम तव, की मंत्रामुळे किंवा ठिकाणामुळे किंवा इतर कुठल्या चुकीमुळे जर एखादी गोष्ट अशुभ असेल, तर परंतु जर तुमचं संकीर्तन केलं तर सगळे दोष दूर होतात. तर त्यामुळे मग तशा वेळेस जर आपण अ, नामस्मरण नाम संकीर्तन केलं किंवा वैष्णवांना प्रसाद दिला, तर आपण तो प्रभाव नष्ट करता येतो. कारण भगवंतांचं नाव आणि भगवंत अभिन्न आहेत ना. तर हे दोन पद्धतीने, कर्मकांडाच्या पद्धतीने आणि वैष्णव पद्धतीने. आणि समजा एखाद्या व्यक्तीचं दोन्ही काही केलेलं नसेल आणि तो जेव्हा भक्तीमध्ये येतो, तर त्याचे सर्व कर्म नष्ट होतात, म्हणजे जन्माच्या वेळेची स्थिती पण नष्ट होते. मग आपण समजा आता बघितलं की अरे, ही माताजी किंवा ही प्रभूजी ग्रहणाच्या वेळी जन्माले होते, पण आपण त्यांना माताजी किंवा प्रभूजी म्हणतोय, याचा अर्थ काय होतो की ते भक्त आहेत. मग भक्त आहेत तर मग त्यांचे कर्मकार्य करणार नाही त्यांच्यावरती, मग आपण त्यांना अशुभ वेळ कशी काय म्हणू शकणार? ते तर म्हणजे विरोधाभास होईल ना. तर तुझी मी मी याच्यासाठी विचारलं हां की वैष्णवचा जन्म ग्रहणाच्या वेळेस झाला पौर्णिमेला. हां, तर काही हरकत नाही ना. मी तुम्हाला आता, तो तर वैष्णव झालाय, त्याचं नाव पण तुम्ही वैष्णव ठेवलं, तर त्या स्थितीत त्याच्यावरती काही प्रभाव होणार नाही. पण तुम्ही कर्मकांडाकडे जर गेले तर ते लोक तुम्हाला काहीतरी करायला सांगू शकतील. पण आता आपल्या चर्चेनुसार किंवा भागवतम गीतेनुसार जर तुम्ही आता मी बघत अजून असाल, केलं नाही आणि कुठं बघितलं पण नाही की करावं अ, लागतं की करायचं की काय. तर तुम्ही ते नका करू, पण हे करा, संकीर्तन. किंवा तुम्ही तर बऱ्यापैकी येतात, समजा भक्ती घेतात तर त्याला महाप्रसादच भेटत आहे, त्याचं नाव पण वैष्णव आहे. तर त्यावेळेचा प्रभाव नाही राहू शकत, कारण ते मग शास्त्राच्या विरुद्ध होईल. की भक्ती शुभदा आणि क्लेशाग्नी आहे, मग हे आपण स्वीकारत नाही असा त्याचा अर्थ होतो. तर शक्य नाही आहे. वैष्णव हा वैष्णव आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. अजून कोणाचं काही? प्रभूजी, हां, येस माताजी. ह्या ठोंबरे माताजींनी विचारलेल्या प्रश्नावरच आहे. हम्म. सेम मला नाही का म्हणजे त्यांच्यासारखा अनुभव नाहीये, पण हम्म. थोडासा असा अनुभव आला. हम्म. तर आम्ही असं म्हणजे जीवीचेच एक प्रभूजी आहेत हां. जे ज्योतिषशास्त्र जाणतात, पण ते नंतरून पालघरला गेले. गोविंद प्रभूजी असं काहीतरी नाव आहे त्यांचं. अच्छा. हा, तर मग आम्हाला जावळ काढायचं होतं त्यावेळेस आहे ना विषय निघाला. तर मी त्यांना म्हंटल की त्याच्या पत्रिकेत एक होती शांती, हां. कारण त्याचा जन्म शनिवारचा होता. तर हम्म. तो म्हणजे जन्मापासूनच त्याला झोप नावाचा प्रकार नव्हता. अच्छा. म्हणजे बिलकुलच झोप नाही, एक सेकंद सुद्धा नाही. मग माझी फार चिडचिड व्हायची, कारण का मी रात्रभर बसून असायचे. तर हां. मग मी ह्यांना म्हणायचे असं का होतं, म्हणजे आम्हाला तर त्याचे जावळ वगैरे काढायचे होते ना. तर मग हां. त्यांनी सहज पत्रिका बघितली. हम्म. तर मग त्यांनी सांगितलं अशी शांती वगैरे आहे. पण आता आपण ते सत्संग वगैरे ऐकून ह्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं. मी म्हंटल त्या मला म्हणजे कर्मकांड वगैरे नाही का त्यावेळेस नाही का असं पटतच नव्हतं. तर मग हम्म. मी त्यांना म्हंटल की आपण तर भक्ती करतो, कारण का ते स्वतः जीवीला सेवा द्यायचे. तर हम्म. मी म्हंटल आपण तर वैष्णव आहोत, आपण तर कर्मकांडाला कुठे स्थान वगैरे देत नाही. तर ते मला बोलले हम्म. जे ग्रहांचे परिणाम आहेत ना, तर ते हम्म. संन्यासी जे असतात म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलचे, हम्म. तर त्या लोकांना ते ग्रह बाधत नाही. पण आपल्या सारख्यांना आहे ना ग्रहांचा परिणाम भोगावा लागतो. काय म्हणजे इस्कॉनमध्ये म्हणा किंवा आपल्या भक्तांमध्ये पण ना, वेगळ्या लोकांची वेगळी अंडरस्टँडिंग आहे. तर काही असा पण गट आहे की त्यांचं म्हणणं असतं की वर्णाश्रमाचे नियम भक्तीमध्ये पाळलेच पाहिजे. परंतु रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये क्लिअरली लिहितात की वर्णाश्रम हा भक्तीचा अंग नाही आहे, त्याची काही गरज नाही. तरीसुद्धा असे गट आहेत की समजा, म्हणजे एक गट असा आहे की ते
वर्णाश्रम वर्णाश्रम त्यांचे तेच चालू असतं की स्त्री धर्म राजधर्म स्थापन झाला पाहिजे. परंतु आपण इकडे क्लिअरली बघतोय भगवद्गीतेमध्ये सर्व धर्मांपरित्यजा वगैरे. तर एवढं असून पण दोन गट आहेत. तर हे जे आता आपल्या याच्याबद्दल बोलले ना परीक्षितबद्दल, तर माझी अंडरस्टँडिंग मी तुम्हाला सांगतो की इस्कॉनमध्ये पण सगळे भक्त एका अंडरस्टँडिंगचे नाही आहेत. अ, पण मी कोणाला कमी जास्त असं म्हणत नाही, कारण मी काय त्या क्षेत्रात जास्त गेलो नाही. पण जर तुम्हाला एकदम शास्त्रीय किंवा आपल्या संप्रदायात काय सांगले ते बघायचं असेल, तर पूर्वीच्या आचार्यांचे भाषांतरित केलेली पुस्तकं आहेत भानुस्वामी महाराजांची. तर त्यातूनच हे सगळं आता सगळ्यांना समजायला लागलं की या गोष्टी करण्याची गरज नाही, हे भक्तीचा भाग नाही, उलट भक्ती दूषित होते. परंतु मी असं पण ऐकलंय की ह्याच गोष्टी वैष्णव पद्धतीने करण्याचं पण एक पद्धत मला वाटते गोपाल भट्ट गोस्वामी किंवा सनातन गोस्वामीने दिलेली आहे. त्या पुस्तकाचं नाव, जसे की आता समजा आपल्याकडे विवाह करतात ना, आता बाकी सामान्य विवाहामध्ये कसं असतं की ते मंगलाष्टक वगैरे म्हटले जातात. पण आता आपल्या वैष्णवांमध्ये तुम्ही आता जीवीमध्ये जेव्हा विवाह होतात तर यज्ञ असतो, गुरु शिष्य परंपरेला बोलावलं जातं किंवा त्यांना आवाहन केलं जातं. आणि विवाह म्हणजे काय, कोणते संस्कार, सर्व काही सांगून वैष्णव पद्धतीने विवाह केला जातो. तर जसं लग्नाला अल्टरनेटिव्ह आहे ना, तसं प्रत्येक गोष्टीला वैष्णव अल्टरनेटिव्ह आहे. यावरून मला एक गोष्ट आठवते की दामोदर भाऊ खूप वेळा सांगायचे. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे एक शिष्य होते, संन्यासी शिष्य होते. तर त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि म्हणजे मृत्यू झाला आणि ते संन्यासी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी कर्मकांडाने वडिलाची अंत्यविधी केली. तर सरस्वती ठाकूरांना जेव्हा कळलं तेव्हा ते बोलले की एका माणसानं माझं सर्व मिशन बर्बाद केलं म्हणून. तर आता एवढे जर हे पुरावे आहेत तर मग याच्यामध्ये डाऊट करण्यासारखं काहीच नाही. सरस्वती ठाकूर स्वतः बोलले की जर या व्यक्तीची श्रद्धाच नाही आहे की याला असं अजूनही वाटतं कर्मकांड महत्त्वाचं आहे, तर मग माझ्या मिशनचा काय फायदा झाला, असे बोलले सरस्वती ठाकूर. मला वाटते त्यांच्या आत्मचरित्रावर एक पुस्तक आहे, सरस्वती वैभव असं काहीतरी, त्याच्यामध्ये दिले. तर मी विवाहाबद्दल बघितलंय, अंतिम संस्काराबद्दल बघितले की वैष्णव पद्धती आहेत. परंतु जे असे करणारे लोक असे लोक म्हणजे असे जे भक्त आहेत ना, जे की आपल्या शास्त्रानुसार करतायत, तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. ते काही वैष्णव यज्ञ सांगू शकताल की नरसिंह यज्ञ वगैरे असे पण असतात ना, ते करू शकता तुम्ही. आत्ता एवढ्यात काही जीवीमध्ये चालू झालंय यज्ञ कोर्स, तर त्याच्यामध्ये शिकवत आहेत. एक एक बॅच झाली आहे. तर त्यावेळेस जन्माच्या वेळी करण्याचे संस्कार किंवा सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात. तर मला हे सांगायचं की वैष्णव अल्टरनेटिव्ह आहे, तुम्ही फक्त योग्य व्यक्तीकडे जा. चौपाटीमध्ये जसे की मुरलीधर प्रभू आहेत, विश्वरूप प्रभू आहेत, दुसरे पण डिव्होटीज, पण मला त्यांचं नाव माहिती नाही. गृहस्थामध्ये भरपूर गृहस्थ आहेत ज्यांना आपल्या पद्धतीने करायचं माहिती. तर ठीक आहे, ते जर तसे म्हणत असतील संन्यासावरती असं होतं, पण असं तर कुठं शास्त्राने सांगितलं नाही की हरिनाम संन्यासावर कार्य करतो आणि आपल्यावरती कार्य करत नाही, असं जर कुठं दिलं नाही आहे. पण त्यांची अंडरस्टँडिंग काय आहे, मी त्याला चुकीचं म्हणणार नाही. कदाचित त्यांनी वेगळ्या पद्धतीने वाचलं असेल काहीतरी. पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की माझ्या ऐकण्यावरून वाचण्यावरून तर असं आहे बाबा की भक्ती भक्तीमध्ये इतर सर्व गोष्टीची काही गरज नाही, उलट त्यामुळे भक्ती दूषित होते. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी वैष्णव पद्धत पण आहे. त्याच्यामुळे दोन्ही करता येतं. समजा वैष्णव पद्धतीने करून घे. त्याच्यामध्ये काय असतं, वैष्णव पद्धत म्हणजे यज्ञ वगैरे असणार, महाप्रसाद असणार, हे संकीर्तन असणार. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? वाटल्यास नाही, ज्योतिष संबंधित जे आहे ना, तुम्हाला जर काही करायचं तर मी एखाद्या 2 डिव्होटींचे वाटल्यास ग्रहस्थांचे कॉन्टॅक्ट देईल, तुम्ही त्यांना अधिक माहिती विचारा. हो चालेल प्रभूजी. हां, तर इथे आपण थांबूया. आज कोणता वार आहे? मंगळवार. हां, तर शनिवारी आपण गीता क्लासमध्ये भेटू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे राम हरे. हरे. हरे हरे कृष्णा कृष्ण. हरे कृष्णा.